मंडळी, काव्यशास्त्र विनोदानं तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, क्रिकेटची मॅच बघायला आलेल्या एका प्रेक्षकाला भेटलेत गप्पांची गजाली करणारे उगाच मोरे. चला बघूया हास्याची तुफान फटकेबाजी जी घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे and the one and only दत्तू मोरे. असं काय मुंबई बरोबर आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? Welcome to match number 35 of the Amateur Premier League 2025. Woo, what a beautiful sunny day. Clouds are dancing in the air and such an amazing climate to play cricket. Wow, it's a match between Chennai Rocks and the King Mumbai. Wow, King Mumbai! I must say, it's not a match for Chennai Rocks. I must say, it's not a match for Chennai Rocks. It's a do-or-die situation for them, and one of the strongest team of the tournament, I can say. So, give big cheer for Chennai Rocks! Yes, I know the dancing in the player of the red. Taka's welding kuru ekmekanchi. Now, the another team. Just welcome, it's time to welcome the home team, King Mumbai! बापरे. वो 40 काय म्हणालात तुम्ही? 42 सीट नंबर 42 असेल 42. नाही नाही, हे काय लिहिलेलं आहे 42? B040 येते 42 काय? असा असा गोल झाला काय? बाजूला, बाजूला. इथे शेजारी आहे काय? म्हटलं असं काय झालं? मॅच अजून सुरू नाही काय झाली? इथून तरी दिसत नाही, तुमच्या सीटवरून बघा. राम राम. हा, नमस्कार. राम 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 राम. कसे आहात? कडक. मग दाबून बघू. नाही नाही, मी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला विचारलं ना कसे आहात, मग? तर तुम्ही म्हणाल कडक, मग? म्हणून म्हटलं दाबून बघू. काय बोलताय तुम्ही? नाही आवडला. नाही एका स्टेडियमच्या बाहेर साडी पडली असते जोक वरती, असा कुठे जोक असतो काय? कसे आहात? कडक. मग दाबू. असल्या विरोध करायला ना उघडा करून मारला पाहिजे एक दिवशी. ओके, रिलॅक्स व्हा. कशाला चिडताय? हा? मी इग्नोर केलं की नाही तुम्हाला? रिलॅक्स. अच्छा, मॅच बघायला आले बाय? नाही, ती फुलर आणि नाटक आहे ते बघायला आलो. जो करता वाय करा करा. आताच संधी आहे जो करायची तुम्हाला. नंतर माझी बॅट लागली ना की तुम्हाला नॉन स्ट्राईकलाच उभं राहायचंय. करा करा करा. ऐकत नाहीत. एक मिनिट, जरा प्लीज शांत बसाल का? मला मॅच बघायला आलोय, रजा घेऊन आलोय मी. प्लीज लेट मी एन्जॉय. ओके. मॅच बघितली भाई? हो, मॅच बघितली पाहिजे. आलोय म्हटलं बघायला नको मॅच? बाकी हा, मस्त. म्हणजे कुठल्या टीमला सपोर्ट करा आलो आहे? मी हा? हे ऑफकोर्स किंग मुंबई. अच्छा, किंग मुंबई काय? Yes. मी वेस्ट इंडिज.
वेस्ट इंडिज नाहीच आहे, मॅचच नाही, वेस्ट इंडिज टीमच नाही आज. नसू दे ना, मी त्यांना सपोर्ट करायला मला वेस्ट इंडिजची टीम लय आवडते की नाही, जाम आवडते. हा काय म्हणजे तुम्हाला सांगतो ना, मॅच जिंको किंवा हरो, हा ते मस्त म्हणजे असे नाचतात, आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो, किती नाचतात माहिती आहे. माझं पण तसंच आहे का नाही, स्किट पडू दे नाही तर वाजू दे, हे नाचतो. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही काय करताय तुम्ही हे? डिटेलिंग कसलं डिटेलिंग स्टेडियम मध्ये जागा कमी आहे ना. Oh my God. अरे काय करायचं तुमचं, डिटेलिंग अरे वपू काले पुलं ह्यांच्या नंतर जी विनोदाची पोकळी निर्माण झाली ना, ती मोरे तुम्हीच भरू काढू शकता, तुम्हीच बाकी कोण नाही, खाऊ नाही हो. जरा प्लीज मला मॅच बघू द्या का? हा? हा. आणि एकटे स्वतःशी बोलताना वेडे वाटताय. यार टॉस होईल आता. काकी हा हा मागे मस्त मस्त मस्त. पिपाणी नाही आणली वाजवायला, नाही पिपाणी नाही आणली. ठीक आहे ना, माझी वाजवा ना, मला नकोय पिपाणी नाही आवडत. वाजवा. अरे नाही आवडत घ्या मला. आलटून पालटून वाजवाय दोघांनी. अरे पण नकोय मला पिपाणी, कशाला मला देताय? एकदा तुम्ही वाजवा नंतर मी वाजवतो. आलटून पलटूनचाच अर्थ तो तो तेव्हा जर नाही म्हटलं तर आता हो कसं म्हणेन मी? ओके नाही नकोय मला पिपाणी नाही आवडत मला, ती साऊंड हे होतो खूप. ए कशी वाजवतात माहिती नाही ना, ते मॅन्युअल आणलं नाही ना, ते वाजवायची कशी ती. पिपाणीचं मॅन्युअल असतं, यायची नाही पॅक करून वाजवा, जेवढं सोपं आहे तिकडे तोंड लावा, तिकडे ह्याची घाण लावा. इथं वाजते असे. हा अरे हो ही वाजली. कोण आहात कोण? अशी अशी धरा ना पिपाणी. थांबा. वाजली काय बोलू? माझ्या कानात कशाला हे करताय? थांबा जरा प्लीज. मी काय म्हणतो, हे अशी पिपाणी जर उलटी वाजवली तर तिला आपण निपापी म्हणू शकतो. मी जर उलट्या हाताची मारली तर लिखा नाका म्हणू शकतो त्याला? पाडला. काल बी रिहर्सलच बोलवतो, हा जोरात पडणार आहे. ऐकत नाहीत ना माझं, ऐकायला नको. बसा हो. जरा आता जास्त व्हायला लागलं, जरा शांत बसा. लेट मी एन्जॉय द मोमेंट. जरा शांत बसा. नाही मी गप्पच आहे. हा पण तुम्ही गप्प बसू नका, तुम्ही आवाज उठवा. आवाज कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे अहो केवढे विषय आहेत आवाज उठवायला. हं? आवाज उठवणं हे सतर्क नागरिकाचं लक्षण आहे, काय समजलं? ओ अमेरिकेत बघितलं ना, 1200 ठिकाणी लोक उतरलेत रस्त्यावर. ते टॅरिफ बद्दल काय झालं ना, आंदोलन केली नाही. मग मी काय करू आता? काय करू म्हणजे मी उतरा अमेरिकेत ना. राहतो. तुम्ही उतरा ना अरे पण खाली. मी अमेरिकेत राहतो का? मला कशाला सांगताय उतरा? संबंधच नाही ना माझा. तुम्ही उतरलात का? मी हा रस्त्यावर हा. येडं हो काय तुम्ही? काय झालं, घरात झुरायला आला ना तर बेडवरनं मी 3 महिने खाली उतरत नाही, तर रस्त्यावर काय उतरणार आहे? मग मला कशाला सांगताय उतरायला? शांत बसा ना जरा. अरे, कैसा आहे यार इथे? अरे करा आंदोलन. टॅरिफ हे झालंय ते करा. तारीफ म्हणजे माहितीये तुम्हाला माहिती काय? आहे मला, माहिती आहे काय टॅरिफ. काय टॅरिफ तारीफ नाही, ते तारीख आहे. तारीख पे तारीख. सनी देओलचा पिक्चर आहे दामिनी, त्यातला डायलॉग आहे तो. होय काय? होय. हा. तरी म्हटलं सनी देओल आणि ट्रम्प यांचा संबंध काय? गबरे यार तू हे यार. हा हा गप बसा. बघू दे मॅच. मॅच बघितली पाहिजे काय, हा, बघ- मॅच बघायला आलो ना. मग मी कशा मॅचेस बघतोय ना, जरा थांबा प्लीज यार. चल कम कमान. मॅच बघायला तुम्हाला खूप आवडते काय? हा मला मॅच बघायला आवडते. म्हणजे इंडियाची टीम खूप आवडते. हा इंडियाची आवडते ना. मग त्याच्या व्यतिरिक्त आणखी टीम कुठली आवडते का तुम्हाला? हा मला किवीज आवडतात. अच्छा, सध्या कसे किलो आहेत ते किवीज? किवीज म्हणजे न्यूझीलंडचे प्लेयर्स असतात ना, टीम त्यांना किवीज म्हणतात. होय काय? हा आहे मग ते कटरीना कैफचा जो नवरा आहे तो न्यूझीलंडचा प्लेअर आहे. का? ते किवी काय सांगा नाव? विकी आहे तो, विकी. इंडोक्या विकी आहे तो. काय बोलतोयस तू? विकी काय? हा, विकी कौशल नाव आहे त्याचं. अच्छा अच्छा. आणि ते किवी जोशी लेखक आहे ते? चिवी जोशी आहेत ते. चिवी जोशी. किवी जोशी आहे. चिवी जोशी. किवी जोशी काय? हा, हा. आणि ते लोणावळ्याला मिळते ती किची काय ती? किच्ची ना चिक्की. ए, गबरे. किच्ची मिळते लोणावळ्यात.
काहीतरी उगीच बोलतोय यार. अरे तुरेवर यायला लावू नकोस आता ना टाळका सटकत चाललाय. यार तुम इधर बैठो ना. इधर बैठो ना. कमान कमान चला. बाकी हा चल. खरं म्हणजे ना पंजाब द चंगे हे जिंकले पाहिजेत. मला ना बल्ले बल्ले करायचंय. पंजाब द चंगे ही टीमच नाही आहे आज. कळलं का? आज किंग मुंबई आणि चेन्नई रॉक्स यांची मॅच आहे. चेन्नई हा. म्हणजे तुम्ही चेन्नईवरून आलो आहे? मी मुंबईहून आलो. मी कशाला चेन्नईहून? मराठी बोलतोय ना मी मुंबईहून आलोय. अच्छा नाही इथं 2 इडल्या दिसत आहेत ना म्हणून म्हणा. पंकज वाजवेन मी. पर्सनल नाही याचं सांगून ठेवतोय. कवळी घरी विसरलेला जवागल श्रीनाथ. चेहरा बघ, आरसा बघ, आरशात चेहरा बघ स्वतःचा. आरसा आणला होय? वाजवेन एक. आणला असं उद्या आरसा घेऊन फिरू मी. यार एक इसको बोलो ना यार हे करतोय. काय आलं रे इकडे? थांब ना यार. मध्ये मध्ये वाजवलं. ये तुम आओ इधर. आओ ना ये. आओ ना आओ ना आओ ना यार. कोई आता नहीं यार इधर. चलो 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 चलो. बाकी अरे वा. चल थाक चल. हे क्रिकेट तुम्हाला लय आवडतं काय? आवडतं. नियम वगैरे सगळे माहिती आहेत क्रिकेटचे? हो माहिती आहेत ते नाही. माहिती असले पाहिजेत ना. आपण क्रिकेट बघतो नियम सगळे माहिती पाहिजे. माहिती आहेत. ते आऊट झाल्यावर हंपायर हेच का बोटवर करतो? तसा रूल आहे नियम आहे तसा. हे बोट असं केलं की आऊट. नाही ते पण का हे बोटवर करतो? हे बोट का का हे बोट वर केलं ना तर आपल्याला वाटेल त्याला लगविला झाली. नाही आवडला. आग लागली असत्या विनोदाला ती. काय करू ह्या विनोद बुद्धीचा देवा. अरे बापरे. हा मोरे तुम्ही कुठल्या देशात जन्माला आलाय? दुसऱ्या देशात जर जन्माला आला असता ना तर तुमच्या नावाचं स्टेडियम असतं काय जमले. एकटाच बडबडतोस रे घबरे. माहितीये का तुला कसा दिसतो ते स्वतः वाजवेन एक फनकन आता. खूप झालं तुझं गप्प बसायचं एकदम. मुंबई 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 कसं काय मुंबई आर यू रेडी फॉर द टॉस? टॉस 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 टॉस. We're going to win. घबरे. मोठा टॉस बघणार. असं कॉईन वर उडवणार खाली पडणार टॉस बघणार. त्याच्यात काय बघायचं? हा? जागतिक करन्सी खाली आले घसरले. येते का लक्षात? हो हो जागतिक करन्सी खाली घसरले. तिकडे लक्ष द्या. टॉस कसला बघतोय खाली पडतानाचा? मी कशाला लक्ष देऊ तिकडे? माझा काय संबंध तिकडे? नाही रे जबाबदारी झटका. हा क्रिकेटमध्ये जिंकाल पण नागरिक म्हणून हरल त्याचं काय? जागतिक मंदी येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल वासाड्या. ए येडायस का रे तू? काय बोलतोयस तू? काय? करन्सी घसरली. तू काय केलंस मला सांग. ही जागतिक करन्सी खाली घसरली. सावरायला तू काय केलंस? मी? काय केलं सांग ना. हो एवढे दिवस झालं माझी चड्डी घसरली. ती सावराला मी नाडी बांधली. तर करन्सी घसरली मी काय करणार? मला कशाला सांगतो रे? वाजवेन एक. शानपणा केलंस तर गप बसायचं एकदम. आता बोलायचं नाही. लक्षात आलं काय? हे करतो परत विचारतो काहीतरी मला. परत हे केलं अच्छा केलं. वाजवेन एक. बंद कर बंद कर. है करके देता बंद कर वो. है करके कभी तो बेटा है करके. हॅलो बाकी ऐका ना. बोल ना बोल. बोल ना. नाही नाही तसं नाही. नाही तू बोल चल. क्रिकेट आवडतं क्रिकेट. बोल बोल तू बोल बोल चल. सचिन तेंडुलकरशी ओळख आहे का तुमची? ही सचिन तेंडुलकरची ओळख नाही. बोल. काय माणूस आहे हा. हा?
म्हणजे तिकडे आंदोलन झालंय अमेरिकेमध्ये, तिकडे लोक उतरलेत रस्त्यावर, हा वसाड अजून उतरलेला नाही आहे. सचिन तेंडुलकरची ओळख नाही आहे तुझी आहे सचिन तेंडुलकरची ओळख? तुझी आहे सचिन तेंडुलकरची ओळख आहे तुझी? माझी. हा 7 वर्ष झाला हा शो करतोय. सचिन गोस्वामी कोण आणि सचिन मोठे कोण हे मला माहिती आहे. मी गोस्वामींना हाक मारतो, हो मोठे, ते असं हात वर करतात नाही, असे निघून जातात. अरे मग मला कशाला सांगतो ना? इकडे दे रे. वाजू काय तुला? वाजव ना. मॅच बघायला दे ना, कळत नाही तुला? बघतो काय काढे ना तुझे. हा खबरदार, आता काय बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. पिपाणी तोडेन ना आणि घालेन तुझ्या डोक्यात. काय थोडं पिपाणी. काय? पिपाणी. पण मला तानच लागलेली नाही, तर मी कुठं पिऊ पाणी? वा 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 वा, खरोखरीच मस्त बॅट लागली आणि तुफान फटकेबाजी केली तुम्ही. मस्त, बहारदार. प्रसादा. वाह, अप्रतिम. श्याम बांगर यांची संकल्पना. Yeah. वा 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 वा. टॉस होण्याआधी एवढी रंगलेली मॅच जगाने पहिल्यांदा पाहिली असेल. वा वा. अफलातून. तुमच्या दोघांची जी जुगलबंदी असते या सिरीजमध्ये, ओ हो, लाज जवाब. आणि मोरे, तू बॅटिंग कर नको करू, मॅच जिंक हार काय वाटेल ते कर, एक चेअरगर्ल तुझ्या हक्काची तू नेमून ठेवलेली. भाग्य लागतं मोरे, भाग्य लागतं. अफलातून. फारच मजा आली. भारी. येस, सई. छप्पर तोड परफॉर्मन्स होता. कन्सेप्ट खूप छान होती, वेगळी होती. सगळीकडे क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत आणि वातावरणात पण क्रिकेट आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही संकल्पना म्हणजे लेटेस्ट अपडेटेड असणं पण तितकंच गरजेचं आहे आणि हे आपल्या कॅप्टन्सना माहिती आहे. तुमच्या दोघांची केमिस्ट्री इतकी छान आता मुरली आहे ना, की एक वाईब तयार करता तुम्ही स्टेजवरती आणि त्या वाईबचा सगळ्यांना भाग व्हावं असं वाटतं. त्यामुळे त्या ऊर्जेसाठी खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा सांगेल की मोरे कातिल तो आप हो ही, म्हणजे आज तुम्ही ते परत प्रूव्ह करून दिलं. गॉड ब्लेस यू. वा 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 वा. परफॉर्मन्सही भारी, कमेंट्सही भारी, कमेंट्रीही भारी. थँक्यू बॉयज. मंडळी, नाटकाच्या 3ऱ्या घंटेच्या आधी रंगलाय आंघोळीचा प्रयोग. चला बघूया पडद्यामागचं हे नाट्य आपलं किती मनोरंजन करते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. तुझ्या एकट्याला थंडी वाजते का? थांब ना जरा. मास्तरांनो, नाटक व्हायच्या आधी अंगावर याल. नाही 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 तू घे. ए भावानू, मी गाराना घालतोय, माझ्या मागणं वय महाराजा बोला. अरे बाबा, आता नाही, मी बोललो की माझ्या मागणं म्हणायचं. जरा सामने इकडे. एक काम कर, ती ती जीभ आहे ना, जीभ ती वाटांवरनं असं फिरवत बस. तुझी जीभ तरी बिजी राहील. पण चांगलाच आयटम आणला बाय. हात जोडा भावनू, हात जोडा. बा देवा महाराजा. ही मुंबईतली कलाकार मंडळी आपल्या गावात नाटक करायला आलेली आहे रे महाराजा. त्यांचं नाटक नीट होऊ दे रे महाराजा. हिडापिडा असल ती नाहीशी कर शाप आणि आमचा जो कार्यक्रम हाय ता सुरली चालू दे रे महाराजा. दुसरी दे चल. अरे दे बाबा पटकन. जागेवर वाजवशील. नाही वाजवते, थंडी वाजवते. फिर बास. आता अजून किती वाजवशील? मी नाही वाजवते, थंडी वाजवते. ठेव खाली ठेव. या ए बाबा, तयारी लाग. मास्तर, झालं असेल तर अनाउन्समेंट करू काय? करा लवकर करा. ए, तू लक्ष दे बा. ए दर रे बाबा. सुरू करा. चला ए उठ रे बाबा. सुरू करा. तर मंडळी, पुढच्या 5 मिनिटात नाटकाला सुरुवात होणार आहे. तर सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. मला माहिती आहे जरा उशीर होतोय, काय करणार.
मुंबईतली लोक आहेत ना जरा वेळ लागतोच पण कसं आहे ही लोक आहेत ना आपल्या गावात नाटक करायचं म्हणून कपाटातनं पहिल्यांदा स्वेटर बाहेर काढून घेऊन आलेली आहेत जाम थंडी आहे म्हणजे जवळजवळ आपल्या गावचा काश्मीरच झालेला आहे पण थोड्याच वेळेला तुमची थंडी शाप उडणार आहे काय माहितीये काय मुंबईतनं नटी आणलेली आहे मी कोण माहितीये काय फुलराणी फेम हास्य जत्रा फेम 5-6 वर्ष कॉमेडीच्या ऑलमोस्ट मागं पुढं फिरणारी प्रियदर्शनी इंदलकर जेव्हा स्टेजवर येईल ना तेव्हा तुमची जो शाप नाही ना उडाली थंडी तर मला सांगा आणि त्याच्यानंतर खरं आकर्षण आहे फंबल फेम अरुण कदम जेव्हा स्टेजवर येतील तेव्हा कॉमेडीमध्ये कॉमेडीच होणार आहे म्हणजे त्यांनी कॉमेडी केली तरी कॉमेडी होणार आहे आणि कॉमेडी नाही केली तरी कॉमेडीच होणार आहे तेव्हा जोरदार टाल्या आल्या पाहिजेत टाल्या आल्या पाहिजेत म्हणजे अरे टाल्या कायम वाजल्या पाहिजेत शेवटी कसं आहे कलाकार म्हटल्यावर ताल्याचं भुकेला हो बास बास हो बास चला या या 5-10 मिनिटात चालू होईल नाटक चला 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 सुरू करूया सुरू करा सुरू ए करा ए, चला 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 सुरू करूया सुरू करा अरे काय सुरू करू ए उठा उठा जरा उठा हे काय कपडे आहेत हे कपडे काढा हे वरचे काय कपडे काढायला का थंडी बघा तिच्या आईला चिवडी आहे हा मग वाईच फट मिळाली तरी काची किती कुस्ती आहे आतमध्ये आईला तुम्हाला म्हणलं होतं ना का वाईच एवढी एवढी टाकूनच येऊ लागा कडक झालं असतं का नाही सावत्या वाटेल ते बोलू नकोस रंगमंचावर येताना टाकून येणार आहेस तू लाज नाही वाटत तुला हा इथे न टाकता हा माणूस एवढे फंबल टाकतो टाकून आल्यावर काय काय टाकेल अरे म्हणजे बसायच्या टायमाला मी ठरवतो केवढी घ्यायची मग एकदा बसल्यावरती ती ठरवते केवढी जायची म्हणजे कंट्रोलच राहत नाही मग एकदा घेतली का मी अरुण सर वाक्यांवर फोकस करा हे बाबा काढ ना ते जॅकेट ए प्रिया जॅकेट काढते मंद्या नाही, नाही, जॅकेट काढ जॅकेट काढ काय आहे सर मी आज सो नाही केलं तर चालेल काय सर माझं काम काय काय? राजाला वारा घालणे हा. थंडी बघा केवढी आहे हा, मग काय गरज आहे वारा घालण्याची नाही वारा नका घालू आज एक काम कर बाला ए तू वारा घालू नको तू एक काम कर तुला इकडे उभं राहायचं असेल तर शेकोटी घेऊन उभं राहा इकडून तिकडून फिर म्हणजे काय लागेल मला काय गरम लागेल शेकोटीने स्टेजला आग लागली तर काय कराल शांत बसा जरा आणि नाटकात पहिलं वाक्य काय आहे तुमचं पहिलं वाक्य आठवत नाही तुम्हाला पहिलं वाक्य आहे तुमचं शिपायांनो दारा खिडक्या उघडा वारा येऊ द्या नाही पण आज असं करूया शिपायानो दारा खिडक्या बंद करा वारा नको अजिबात असं आज करूया नाही बदलता येत नाटकामध्ये लिहिलंय ते करावं लागणार आहे आणि मुळात नाटक काही ह्या गावात घडतंय का नाटकातलं गाव वेगळं आहे की नाही आज या गावातलं करूया ना नाही काढा ते पटापट जॅकेट काढा नाटक सुरू करायचंय प्रेक्षक नाही थांबलेत. नाही सर नाही होणार नाही आज नाही मी स्वेटर काढून राणीच्या कॉस्ट्युम मध्ये नाही करू शकत आहे सर नाही का नाही करू शकत खानदेशचे ना सर माझा बॉन शिरपूरचा आहे वाद शिरपूरचा आहे मला हे उन्हाची सवय आहे सर मला थंडीमध्ये ना माझं मायग्रेन टिगर होतो तुला पण मायग्रेट आहे मला पण मायग्रेट आहे कधीपासून पप्पा लेफ्ट झाले ना तेव्हा काय पप्पा काय व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये होते तुझे लेफ्ट झाले काय लेफ्ट झाले नाही गेले ना पप्पा अरे वाले लेफ्ट झाले बोलशील ऑफ झाले बोल ना त्या पप्पा काय पंखा आहे मध्येच ऑफ व्हायला अरुण सर वाटेल ते बोलू नका ऑफ झाले कसं निवर्तले म्हणा वारले म्हणा ना हे बरं नाही वाटत असं बोल वारले एक शब्द आहेत बरं नाही वाटत म्हणे ऑफ झाले माणूस मेला की सोयीस्कर बोलायचं ऑफ झाला मग बाळ जन्माला आल्यावर काय बाळ ऑन होतं हा चांगलं आहे काय ए बाबा ए तू का चोळतोयस माझ्या पोटऱ्या चोऱ्या तुम्हाला पण गरम वाटेल मला पण गरम वाटेल इकडे उभा राहा तुझी थंडी तुझ्यापर्यंत ठेव हे बाबा नो ए पम्या अरे ऐका ना रे मित्रांनो आपल्याला नाटक सुरू करायचं आहे की नाही तर काय म्हणालास तर मास्तर म्हण थंडीमुळे बोलता येत नाहीये थंडीमुळे बोलता येत नाही तर मग सर म्हण ना फक्त ए बाबा बोल तुझं काय म्हणणं आहे ते मी काय म्हणतो लोकांना काय कळत नाहीये असंच करूया असं नाही करता येणार मित्रा लक्षात घे आपण कलाकार सर मी काय एक तर सगळ्यांना तुम्ही लेंगे दिले क्रिएटिव्ह म्हणून माझ्यासारख्या प्रधानाला धोतर दिलंय मला थंडी वाजत नाही थंडी नाचते ऐक पण माझा ऐक थंडीचं टेन्शन आपण नाही घ्यायचं आपण कलाकार आहोत आपल्याला ऊन वारा पाऊस थंडी लागत नाही पण बोचते ना अशी
मानेला हात लावायचा नाही पम्या, मानेला हात लावायचा नाही. मला त्याच्या आईला हात लावून तरी दाखवा कुणी. नाही बोहळा करून थंडीत फिरावला तर बघा मग. मला हात लावतो. अरे मानेला म्हणजे मानेला मानेला गारगार हात मानेला लावायचे नाहीत, कळलं? ए बाबा चला बोल नारळ फोडूया. ना नारळ फोडूया. ए बाबा पटकन कपडे काढ, उभा राहा कॉस्ट्युम घालून. हो मी तुमच्यातलं नव्ह, मी इकडचा अध्यक्ष संपत बने. हे आपल्याला दारून सर नारळ फोडा. नाही 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 असं कसं संपतरावचा मान आहे तो संपतराव. अरे राहू दे बाबा, नको. नाही नाही असं कसं कशाला? दरवर्षी तुमचा मान आहे संपतराव. पण दिसू द्या, तुम्हाला नाही फोडायचं आहे ते. या फोडा पटकन. या भावानं या, मी नारळ वाढवतोय, लवकर या. लवकर या, थंडी वाढते, नारळ वाढते. नारळ वाढवतोय, इकडे या. आता ह्याच्यापेक्षा किती वाढवणार आहे? एवढाच भेटलाय बाजारात. इथं सामनी आहे. हे कर हे बिजी ठेव, बिजी. याला बोलणार गप. तुम्ही चपला काढा. शांत बसा रे बरानू. बाय माझी आईशी सत्याची पांडेनी संध्याकाळच्या प्रहरनी बोलणं घ्यायला राजी झालेले आहेत. बाय माझी आईशी. ही मुंबईतली कलाकार मंडळी इथं आपल्या गावात नाटक करायला आलेली आहेत, तर त्यांचं काय नाटक सादर करतील. ती वेडी वाकडी कला काय आहे ती बाबा मान्य करून घे. काय चुकला माकला तर पादरात घालून घे बाय तुझ्या. आणि काय अशी घाणेरडी कुठली बाहेरची शक्ती जर आमच्याकडे येणार असेल ना, तर तिला लागलीच तिथंच ठेचून टाक शाप. आणि तुला जर का बाय माझ्याशी काय जर बोलायचं असेल तर बाय तू बिंदास माझ्याशी बोलू. थंडी वाजते. ए थंडी वाजते ना. गोंगडी घेऊन या, गोंगडी. याच्यासोबत काहीतरी हॅपन होतंय. नाही हाबू हाबू कसं थांबा 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 थांबा. जागेवाला आलाय, जागेवाला आलाय, एक मिनिट. काय कोणाला? जागेवाला आलाय, जागेवाला. जागेवाला 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 राखण काय राखणदार आहे, राखणदार आहे. ऐका ना, त्याला पाहिजे काय नेमकं? मी बोलतो त्यांची. प्लीज विचारा, प्लीज. बा जागेवाल्या, बा जागेवाल्या, बघ तुला साळाबाद प्रमाणे नारळ दिलेलं आहे, फुल दिलेलं आहे, तर तू गोड मानून घे. आणि आज इथं आपली नाटकवाली मंडळी आलेली आहेत, तर त्यांचं नाटक चांगलं होऊ दे. आणि आम्हाला माहिती आहे आमच्याकडून काहीतरी चूकबुक झालेली आहे, तर ती मानून घे. आणि तुला काय हवं नको ते सांग. समजू शकतो. असं काय नाही, सगळं चांगलं आहे. तुमचं नाटक म्हणजे अरे विचारायलाच नको, लय भारी नाटक आहे. आणि पोरगी म्हणजे काय काम करते पोरगी, अरे वन साइड काम करते. लय भारी. तुम्हाला कसं माहिती? मला सगळं दिसतं मला. मायापासला काय राहत नाही, लपत नाही, कळलं काय. पण एक गोष्ट आहे, तुमचं नाटकात व्हायचं नाही. तुमच्या नाटकाचे 12 वाजतील. ऐका, मी मुंबईवरून अख्खी टीम घेऊन आलेलो आहे. मला ना अर्धेच पैसे दिलेले आहेत ऍडव्हान्स म्हणून. बाकीचे पैसे द्यायचे बाकी आहेत. माझी गाडी परत मुंबईला न्यायची आहे मला. प्लीज त्यांना नाटक का नाही होणार? मी बोलतो. बा जागेवाल्या, काय चूक झाली आमची सांगतो का जरा? तसं काय जास्त चांगलं नाही. म्हणजे काय, ह्यांच्यात जे कोण आहे ना, तो कोणतरी आंघोळी करून आलेला नाही. आणि माझ्या जागेत, या पवित्र जागेत आंघोळी करून आलेला आहे, मला मान्य नाही आहे. तो जो कोण आहे तो सामनी आहे, नाही तर वाट लागल. आणि त्याचं नव्हतं होईल. इकडचा फ्लॅट तिकडं जाईल, वाटचा स्पॉट डोक्यात पडेल, वरती दुबंगून जाईल. आणि ज्याने आंघोळ केली नाही ना, तो त्यात गाडला जाईल. कोण आहे ता सामनी आहे? बाबा नो, कोणी तुमच्यापैकी पटकन सांगा, कोणी आंघोळ केली नाही पटकन सांगा. मी आंघोळ केली, बापाची शपथ, मी आंघोळ केलेली आहे. पण तुम्हाला सांगतो, मी आंघोळ केल्यानंतर काकेत पावडर लावतो. दाखवू येऊ का येऊ? मला काकेत पावडर लावायची सवय आहे. आंघोळ केल्यानंतर मी असं मऊ टावेलने सगळं अंग पुसतो ना, सगळ्या अंगावरती सुगंधी पावडर टाकतो ना, कानाच्या मागे मी टिक्की पण लावतो. मग दुपटा बदलाय काय? स्वतः मला तर ठेवलंय कोण? कुकुला बाला कुकुला बाला मी. कुकुला बाल नाही मग बेना टिकी कशाला लावली? माझी आजी लहानपणापासून मला लावायचे ना, ती सवय आहे ना. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा आजी बोलली, अरे बापरे, केवढं रूपवान पोरग आपल्या घरात जन्माला आले. आणि तिने टिक्की लावली. इकडे दिसत नाही म्हणून कानाच्या मागे, इकडे पण लावली. अरुण सर मस्करीचा विषय नाहीये. जागेवाला आलाय म्हणजे काहीतरी डेंजर गोष्ट आहे. मी आंघोळ केली. तुम्ही आंघोळ केली आहे, पण कुणीतरी आंघोळ केलेली नाहीये ना. ज्याने आंघोळ केलेली नाहीये त्याने पटकन सांगा कोणी आंघोळ केलेली नाहीये. पटकन. मंदार
लघव्या चाललोय लघवीला लाज नाही वाटत लाज लघव्या जायला कसली जास्त लघवीचं नाही बोलत इकडे ये आंघोळ नाही केली केली आहे आंघोळ तुमची शपथ मी आंघोळ केली आहे सर चांगली चोळून चोळून केली आहे सर हे काय साबाचा पण वास येतोय घेऊन बघा नाट्यशास्त्रात एम ए काय तुझ्या साबणाचा वास घ्यायला केलाय का मी अस्तर अस्तर म्हण रे पूर्ण थंडीमुळे बोलताय इथे हा बोल 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 मंदार खरं बोलतंय हा. बाकीचं न विचारा बाकीचं विचारू खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली हे खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली खरं खरं सांगा मी केली मी केली माझं म्हणजे मी शॉवर मध्ये बॉडी वेट केल्याशिवाय मी माझा डे स्टार्टच होत नाही मी ऑनेस्टली सांगते माझं क्लिनिंग म्हणजे क्लिनिंग असतं माझं तिच्यावर संशय घेऊ नका तिने आंघोळ केलाय तुम्हाला कसं माहिती अंतर्ज्ञानानं सांगतोय मी मला काय विचारता मग अंतर्ज्ञानाने सांगा ना कोणी केली नाहीये जागेवाल्याला चॅलेंज जागेवाल्याला चॅलेंज जागेवाला चॅलेंज करू नका तुम्ही पटकन सांगा कोणी आंघोळ केली नाही आणि ज्यांनी केली नसेल तिने आताच्या आता इथे आंघोळ करा याड लागलाय का आत्ताच्या आत्ता आंघोळ करायला की त्याला काय सॉक्स मधनं अंगठा बाहेर काढला तरी त्याची करंगळी होती हा एवढी नको नको तिकडे थंडी कुस्ती आहे आता कुठं आंघोळ करायला एक मिनिट म्हणजे सावत्या मग तू आंघोळ नाही केली ना मास्तर मी सगळ्याच्या आधी पहिला गेलो होतो उठून कुणाला विचारा वाटल्यास कळलं का माझं तसं नसतंय माझं म्हणजे सुट्टीच नाही आंघोळ म्हणजे आंघोळच 2 वेळेला आंघोळ करतोय मी सकाळची रातची गावाला असल्यावर तर म्हणजे पाटाव पाव आहे गावचं सांगू नकोस बस पावायला चाललाय खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली खरं खरं सांगा कुणी नाही केली ही पारोस दिसते ह्याला इचरा बियाण्याला आंघोळ नाही केली ना तू आंघोळ नाही केली खरं बोल हे काय आकडे आली तुला थंडीमुळे झालेत दिवसातून 3दा करतोय मी आंघोळ असं मी मरणाचं स्वच्छ आहे मास्तर तू मरणाचा खोटारडा आहेस एक दिवशी खोटं बोलता बोलता पकडला जाशील स्वच्छ आहे सांगतो अरे तू सॉक्स काढलास तरी नाटकातली वाक्य विसरतात पोरं तू सांगतोय पमेनेच नाही केली आंघोळ नाही केली तर सांग सरळ पुढे आणि आंघोळ केली. मास्तर, कोणा मानेला हात लावूस केली मी केली यांनी नाही केली तुम्ही असं नाही ऐकणार ज्याने आंघोळ केली नाही ना त्याचा फंबल पडेल नाही तर तो डायलॉगच विसरेल मी आंघोळ केली काय नाही केली काय मी विसरतो माझा फंबल पडतो मी आंघोळ केली खरं सांगतो अरे बाबा नो सांगा ना रे बऱ्या बोलाने कोणी आंघोळ केली नाहीये ते सांगणार आहात की नाही मास्तर खरं सांगायचं आंघोळ केली नाही का नाही हा डोळा फिरवला डोळा मास्तर हा स्वतःच्याच दिव्याखाली अंधार होय आणखीन मारीन मी केलेली आहे आंघोळ माझ्यावरती येऊ नका कळलं ना ओ सांगा यांना मी आंघोळ केली आहे मला काय माहित वाचायला तू आंघोळ केली तर मग काकीतली पावडर दाखव प्रत्येक जण आंघोळ केल्यावर काखेत पावडर लावत नाही मग कुठे लावतात गप्पा बसा जरा अरुण सर हो बाहेरची लोक जाम भडकलेच आता सांगतो तुम्हाला लवकर आवरा तुम्ही सगळ्यांनी मागे एकदा असंच एका लोकांनी उशीर केला होता लोकांनी येऊन अख्खा सेट जाळला होता आणि अख्ख्या गावाने शेकोटी गेली होती होय होय नाही ए बाबा नो मी आताच सांगतोय या सेटला माझे पैसे लागलेले आहेत माझ्या पगारात ना अर्धा पैसा मी इथे सेटला उभं करायला दिलेला आहे आताच सांगतो ज्याने आंघोळ केली नाही बऱ्या बोलानं पुढे आणि सांगा आंघोळ कोणी केलेली नाहीये पम्या माने प्रिया मंदार खरं खरं तुम्हाला रंगभूमीची शपथ आहे कुणी नाही केली पम्या माने मंदार प्रिया तू पण मी नाही केली आज अरे प्रिया मी पण नाही केली मास्तर म्हणजे तुम्ही कुणीच आंघोळ केलेली नाही मी एकट्यानेच आंघोळ केली चालेलो हिवाला असू दे पावसाला असू दे उन्हाला असू दे मी आंघोळ करतो म्हणजे करतो आणि रोज करतो महाबळेश्वरला प्रयोग होता वासाड्यानो टेम्परेचरला पण मी आंघोळ केली मी दररोज आंघोळी करतो ना रंगभूमीवर चढायच्या आधी मी आंघोळ करतो म्हणजे स्वतःचा स्वतःकडे ठेवत जा
या बारक्यामुळे आमची आंघोळ राहिली. उगाच त्यांच्यावरती काहीतरी आळ घेऊ नकोस. त्यांच्यामुळे कशी राहिली तुझी आंघोळ? सगळं गरम पाणी त्यांनीच घेतलं, मग आम्ही कशी आंघोळ करणार? साड्यानो मला तरी कुठं गरम पाणी भेटलंय, मला पण कोमटच पाणी भेटलंय. खांद्यावर टाकेपर्यंत कोमट होत, मांडीवर पडले तर बर्फ झाला होता. आणि मी आंघोळ केली कारण आज आपला प्रयोग आहे. अरे पाणी थंड असलं तर मी सांगतो, तू गरम आहेस, मग मी ते अंगावर घेतो. थंड लागलं तुझं वाचारे, तू पण पंपल मारलास, थंड झालास तू पण आता करतो, पण मी आंघोळ करतो वाचाऱ्यांनो. हा ठीक आहे तुम्ही करता आंघोळ. मी आंघोळ केली आज. हो केली आंघोळ. ऐका ना हो, त्या यांना जरा विचारा ना की काही होऊ शकतं का, प्लीज जरा तू विचार ना. तुझ्याशी बरे बोलतायत ते, तर त्यांना विचार ना काय उपाय आहे का ह्याच्यावरती. आता कुठे जाऊन सगळे आंघोळ करणार? जागेवाला ते ॲक्च्युली आम्हाला बाथिंग करायचं होतं, पण नळ खोलला ना तर सगळं म्हणजे असं कोल्ड वॉटर आलं एकदम, म्हणून नाही केलं, सॉरी. पण आम्हाला प्ले तर हॅपन करायचा आहे ना, तर काय म्हणजे सोल्युशन, काही उपाय सांगू शकता का? तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलताय ना, तर मी जागेवाला असून आता जागेवर राहिलेलो नाही. उपाय आहे, उपाय आहे, उपाय आहे. सापडला उपाय, सापडला. सांगा. सोप्पा उपाय एकदम. सांगा ना, सांगा. काय 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 म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी एकानं सगळ्यांच्या नावाने थोडी थोडी आंघोळ करायची. म्हणजे मला असं वाटेल की सगळ्यांनी आंघोळ केली, मग तुम्ही प्रयोग करायला मोकले. हाय, बस. मिळाला, उपाय मिळाला. आता तुमच्यापैकी कोण आंघोळ करणार? अरुण. नको, पण थंडी वाजते वाचाऱ्यानो. तुम्ही बोललात ना थंड पाण्याला तुम्ही घाबरत नाही, तुम्ही केली एकदा परत करा. सारखं सारखं जोरदार टाळ्या. पडद्यामागचं आंघोळ नाट्य विशेष मनोरंजक होतं, काहीतरी वेगळीच होती कॉन्सेप्ट. क्या बात, मजा आ गया. येस प्रसादा. अफलातून म्हणजे लिटरली तुमच्या परफॉर्मन्समुळे आम्हाला कुडकुडायला लागलं. Yes, yes. इतका रिअल परफॉर्मन्स होता सगळ्यांचा, ला जवाब. आणि अरुणच्या वरनं पण मला एक किस्सा आठवला. एक फार मोठे दिग्दर्शक होते, तर एका नाटकाच्या प्रयोगाच्या आधी एका कलाकाराची अडचण झाली आणि तो कलाकार येऊ शकला नाही. तर ते दिग्दर्शक म्हणाले काही हरकत नाही, त्याच्याऐवजी मी काम करतो आज प्रयोगात. फक्त मी लक्षात ठेवा, मी समजा विसरलो तर मी असं करणार, तर समोरच्यानी लगेच सांभाळून घ्या. तर बाकीचे म्हटले ओके. नाटक सुरू झालं, प्रवेश सुरू झाला आणि ह्यांची एंट्री झाली. आणि एंट्री झाल्यानंतर ते म्हणाले पण लाजवाब. असे किस्से नाटकात घडू शकतात. पण तुमच्या सगळ्यांची वेशभूषा आज इतकी अप्रतिम आहे की ते त्या नाटकाची वेशभूषांवरती वेगवेगळी जॅकेट्स आणि कानटोप्या आणि मफलर, अफलातून दृश्य जे होतं ते फार विलोभनीय होतं. मजा आली, विलक्षण मजा आली. सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. ग्रेट टीमवर्क, फारच सुंदर आणि तगडा टीमवर्क दिसलं आज. खूप मजा आली. अरुणदा, मला असं वाटतं की तुम्ही आता महाराष्ट्राचे सर्टिफाईड क्युटीपाय व्हाच. म्हणजे मला असं वाटतं की लोकांना कधी कधी असं वाटेल क्युटीपाय महाराष्ट्राचा म्हणजे काय वयोगट असेल साधारण. ह्या सगळ्या कन्सेप्ट्सना ना छेद देऊन ही पर्सनॅलिटी आमची क्युटीपाय. म्हणजे इतका गोड परफॉर्मन्स. तुमच्या गोडव्यानी पण कधी कधी आम्ही हसतो अरुणदा. गॉड ब्लेस यू. आणि पशाजी म्हणाल ते अगदी खरं आहे, 2 नॉच थोडं आम्हाला पण असं होत होतं. आणि हे बेअरिंग कोणाचंही शेवटपर्यंत जराही सुटलं नाही, हे विशेष आहे. बन्स, विशेष कॉम्प्लिमेंट. आज दिन जोर का बने, म्हणजे फारच भारी मजा आली गाईज. मंडळी, पुरुषांचा प्लॅन बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त बाईमध्ये. आणि जर ती बाई पिंकी भाभी असेल तर आणखी धमाल यायला. चला अनुभवूया ही धमाल जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. ओ खांडेकर, ओ खांडेकर, अहो या लवकर खाली, 9ला निघायचं होता. हॅलो नाही तुम्हाला नाही. हॅलो हा नमस्कार. हॅलो हा ते मनपरिवर्तक, हृदय सुधारक, जंतुनाशक, निसर्गोपचार केंद्र, MHJ नेचरोपॅथी. हा नमस्कार. मी PP बोलतोय. PP
पृथ्वी प्रताप हा ते बुकिंग केलं होतं ना 4 जणांचं निसर्गोपचार केंद्रात हा प्राजक्ता माळींनी रेफरन्स दिला होता. त्या येत आहेत ना? अच्छा नाही का? नाही नाही हरकत नाही पण आम्ही येतोय हा नाही थोडा उशीर झालाय फक्त निघायला. आम्ही खरं तर 9ला निघणार होतो पण आता 9:30 झालेत पण येतो पोहोचतो. लंचचं तेवढं जरा मॅनेज करा थोडं मागे पुढे झालं तर. हा 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 हो हो ठेवतो थँक्यू येतोय कॅन्सल नाही केलंय हा येतोय हा काय चला 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 बॅगा कुठे आहेत तुमच्या? हा तुम्हाला म्हटलं अवांतर सामान घेऊ नका तर हात चालवत आला. चला लवकर देवा. चला चला चला. ऐक ना पिपी काय झालं खंडे? काय झालंय माझी सुसा आजारी पडली. कोण? सासू माझी सासू आजारी पडली आहे तर मला तिला बघायला घरी जावं लागेल तिच्या. खांडेकर तुम्ही घर जावई आहात कोणाच्या घरी चाललाय? खांडेकर काल रात्री मी त्यांना शतपावली करताना बघितलंय आवारात. अचानक काय झालं त्यांना? मग आज काय खांडेकर आज काय आजारी नाही पडू शकत सासू? कमान यार पिपी. अहो तुम्हाला अरे सासू आज मी दुःखात झालं यार मला नाही जमणार आहे. जा तू. नाही जमणार आहे तुम्हाला? नाही जमणार आहे मला. हो खांडेकर म्हणजे 1 मिनिट 7,500 रुपये भरलेत मी तुमचे आणि ते पैसे नॉन रिफंडेबल आहेत. चल ना बघू काय ते 60 ते 65 करू नंतर. अरे खांडेकर आपलं ठरलं होतं मागच्या शनिवार रविवारी की ह्या शनिवारी आपण त्या निसर्गोपचार केंद्रात जायचं. तुम्ही माने सांगा ना नाही म्हणताय आता अचानक. मी काय सांगणार आहे तेव्हा? मी पण येत नाही. तुम्ही का नाही येतात? ऑपरेशन आहे कोणाचं? सासूचं ऑपरेशन. सासू मी घेतली. कोणाचं ऑपरेशन आहे म्हणाला? सासूचं? साडूचं ऑपरेशन आहे. साडूचं ऑपरेशन आहे. साडूचं ऑपरेशन आहे. काय झालं साडूला? कसलं ऑपरेशन आहे? ऑपरेशन आहे ना? एवढं लाईटली काय घेताय मग? कसलं इकडे या पहिले इकडे या. कसलं ऑपरेशन आहे मला सांगा. कसलं अरे ऑपरेशन? काय माणूस आहे? ज्याचं ऑपरेशन आहे त्याला माहितीये, जो करणार आहे त्याला माहितीये. तुमचं काय मध्ये मध्ये हो? तुम्ही जाणार आहे ऑपरेशन करायला? मुळात ऑपरेशन कसलं आहे मला सांगा. हेडफोन गिळला साडून. हेडफोन गिळला? इथे असलेला हेडफोन असा गिळला? नाही काय झालं ते दुबईवर इम्पोर्टेड मागवला होता. एवढूसा होता मिरीगत हो हेडफोन कानात लावला होता. इथं लागतोय असा. आम्ही बसलो होतो प्याला बसलो होतो मी. आपलं त्यांना आपलं इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगते ती बी आपलं मला असं करता करता हेडफोन तिच्या आईला पडला शेंगदाण्याच्या वाटीत आणि बेनेने शेंगदाणा समजून हेडफोन खाल्ला हो. झाला का बट्ट्या बोळ. आता 2 ऑपरेशन करायला लागणार आहे. 2 कसली? एक ऑपरेशन इथलं हेडफोन काढायचं आणि ती शेंगदाणा चुकून कानात टाकला हेडफोन समजून. दोन्ही इकडं आहे ती त्याला असं इकडून फाडायला लागणार आहे. इकडून असं फाडायला क्रिटिकल आहे थोडस. रंजक रचता पण विश्वास बसणारच नाही असं रचता. माझी सासू आहे आजारी खरंच आहे. गप्प बसा तुम्ही. घ्या एवढं आहे तुमचं ह्याचं साडूचं. घ्या जुळवून काय. घ्या ना जुळून. नाही यायचं होतं तर आधी सांगायला पाहिजे होतं. पैसे भरले मी तुमचे. नका येऊ. ओ राजपूत चला आपण जाऊ. यांना नको येऊ दे. चला. नाही ऑपरेशन आहे. कोणाचा? माझं ऑपरेशन आहे. माझं. अरे एवढा धडधाकट माणूस आहे एवढी बॉडी बनवली आता कसलं ऑपरेशन आलं तुमचं? अरे कशाची बॉडी हो पोपशी बॉडी आहे माझी. नुसती जडबदक स्टीप आहे. वर हातीन खाली अगरबत्ती आहे. माझे पाय नुसते लप लप करता माहितीये का तुम्हाला? गुडघे कुरुकुरू करता. हे कुरकुर करतात. हा तर माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन आहे आज. अचानक कशी काय आली हो सगळी आजारपण आणि ऑपरेशन? अचानक कशी आली? ठरलं होतं ना मागच्या आठवड्यात की आपण जायचंय निसर्गोपचार केंद्रात. मी एवढं बोलून घेतलं त्यांच्याशी. माझी ओळख चांगली आहे त्यांच्यासोबत. त्यांनी मला वेटिंग वरती असली लोक बाजूला करून आपल्याला दिलाय नंबर. तिथे जागा नाही मिळत माहितीये का निसर्गोपचार केंद्रात? कितीतरी लोक थांबलेली असतात. माझ्यासाठी बोलतोय का तुमच्यासाठी बोलतोय? काय इकडे आधी काय बघा जरा स्वतःची अवस्था बघा काय झालीये ती. तुमच्याकडे बघा जरा खांडेकर. पोटाखालचा भाग दिसतो का तुम्हाला? पोटाखालचं का बघायचंय? अहो पाय दिसतात का तुम्हाला तुमचे? अरे खांडेकर अहो असं काय करताय? तुमच्या सगळ्यांसाठी बोलत होतो की नाही मी. एक तर बुकिंग करायला सांगितली आता नाही यायचं म्हणता. पैसे मिळणार नाहीत. नॉन रिफंडेबल आहे सगळं. ऐका ना नका ना पैशासाठी तक करू तुम्ही. पैशाचं काय नाही हो. पैशांचं ठीक आहे ते मी करेन मॅनेज. पण तुमचं बघा जरा काय चाललंय.
तुमच्या शरीराला सोसायटीच्या वॉचमॅन सारखं ग्रँटेड धरू नका. एकदा शरीराने इशारे द्यायला सुरुवात केली ना मग कळेल काय काय होतं ते. नाही नाही काही नाही होणार काही नाही. आणि तुम्ही पण पैशात नका टेन्शन घेऊ. ते काय असतं ते अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस आहेत असं टाका मेल मध्ये पैसे मिळून जातात. इथंच लगेच आम्ही बघितलं. नाही काय विषय आहे? म्हणजे सगळा विचार करून आलाय. आज नाही जायचंय तर कारण काय द्यायची. अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस मेल टाकायचा. गे बसाव का असली अडगी माणसं काही त्यांना भेटली नसतील का? काय विषय आहे? टाकून द्या एक मेल करतील एवढं काय मेल टाकणं प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला कळतंय का ती माणसं माझ्या शब्दाखातर तयार झाली चल होती. ना पिपी कर ना. एवढी त्यांच्याकडे गर्दी कर ना, असते, चल ना, त्यांना चल ना, सोडून त्यांनी कर. टाकतो मेल टाकतो. एवढं काय मिळून जातील पैसे. उगाच मी शब्द टाकला तुमच्यासाठी. बस की तू. हाय तुम्ही एवढं सकाळी सकाळी इथे एकत्र सगळे. गुड मॉर्निंग. व्हॉट्सअप गाईज. पसीना भाभी. पिंकी भाभी. पिंकी भाभी. आज कसाळी कसाळी शर्दन दिला. टाळवणचा जणू थंड हवेची होळी निघाली. काय बोलताय? आज सकाळी सकाळी दर्शन दिलं ना तर वाळवंटात थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटलं त्यांना. हो ना. कसाळी कसाळी. सकाळी सकाळी कशा काय आलात सकाळी सकाळी. भारी जुळवलं. गॉड काही बोलताय खांडेकर. माझं शूट होतं ऍक्च्युली आज पण ऐनवेळेस कॅन्सल झालं त्यामुळे ना म्हटलं काय करायचं आता दिवसभर मी एकटी असते ना घरी घर खायला उठतं मला. सो म्हटलं सकाळ तरी आपण वर्कआउट नाही करू. मॅच बघायला यार मग मानेंच्या तिकडे. मानेंच्या घर खाली आहे आज. तिथे आज फायनल बघणार आहे आम्ही. फायनल बिर्याणीची पण ऑर्डर दिलेली आहे. आणि तुम्हाला पिझ्झा आवडतो ना तर तुमच्यासाठी पिझ्झा मागवतो आणि लिची ज्यूस. ओके करा. म्हणजे तुम्ही तिघं खोटं बोललात माझ्याशी. इकडे या जरा. इकडे या इकडे या. काय चाललंय काय चाललंय. मॅच म्हणजे क्रिकेटचं चाललंय सगळं. ते आता क्रिकेटचं चाललंय. हा म्हणजे मी क्रिकेट म्हणजे काय असतं रे? अच्छा ते दगडावर दगड करून गल करून खेळायचं. नाही तो नाही रे वेडा. अरे ते हो तू 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 ए ए ए काय काय लाज वाटू द्या. क्रिकेट म्हणजे काय विचारताय. तुमचा उजवा हात तुमचा उजवा पाय आणि तुमच्या बरगड्या ज्याच्यात गेलाय ना तेच क्रिकेट. हसू नका. नाही पण एवढं काही नाही म्हणजे आम्ही फक्त बघतो बा एवढं काही. मागच्या शनिवार रविवारी तुम्ही म्हणालात की नाही जाऊया कुठेतरी म्हणून निसर्गोपचार केंद्राचा प्लॅन केला होता की नाही. आता क्रिकेटसाठी तुम्ही सगळं बुडवताय. तुम्ही सारखं क्रिकेट क्रिकेट. कोणाची मॅच आहे कसली फायनल आहे मला सांगा. खरं खरं सांगा. क्रिकेट ना या ऍक्च्युली साऊंड लाईक अ गुड प्लॅन. या. आय मीन बरेच दिवस असं काही हँगआउटच केलं नाही मी कोणाबरोबर. लेट्स हँग आउट. लेट्स मजा येईल. नाईस नाईस लेट्स डू लेट्स नाईस. पीपी तुम्ही पण येणार आहात? नाही नाही का? नाही मी नाही येत आहे. माझा ऍक्च्युली आधीच प्लॅन ठरला होता. म्हणजे माझा आणि माझ्या काही मित्रांचा प्लॅन ठरला होता. आम्ही निसर्गोपचार केंद्रात चाललोय. MHJ निसर्गोपचार केंद्र आहे ना तिथे. मी छान 2 दिवस त्याचं बुकिंग केलेलं आहे. मस्त योग करणार ध्यानधारणा करणार वमन विरेचन सगळं छान करणार. एक मिनिट. तन मन दोन्ही शुद्ध करून येणार. MHJ तेच ना ते मन परिवर्तक हृदय सुधारक जंतुनाशक. हो नेचरोपॅथी. नेचरोपॅथी. करेक्ट. हो हो तुम्ही त्या सेंटरला चाललाय? हो हो हो. ओ मी खूप ऐकलं त्याच्याबद्दल. हा ते तिथे ओळख आहे माझी. पण सगळ्यांनी केलं पाहिजे खरं तर. तेच बुकिंग मिळत नाही ना actually. नाही मिळत. मी खूप ट्राय केलं पण ना नेहमी माझं काहीतरी शेड्यूल आलं आणि मिस झालंय माझ्याकडनं. नाही नाही पण तुम्ही करा कधीतरी. काय ना कलाकारांसाठी ते चांगलं असतं. तुमचं शेड्यूल ठरलेलं हो नसतं ना. मला तर हा. खूप गरज आहे हो, हो. त्याची. एक मिनिट आता 2 दिवस गॅप आहे मला. मी येऊ तुमच्यासोबत? आय मीन इफ दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. नाही म्हणजे तसं काही तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही 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 उलट होऊ शकतं. आत्ताच 3 जणांनी कॅन्सल केलंय. कोण कॅन्सल झालं रे? तुम्ही कॅन्सल झालात तिघ? नाही म्हणे तू कॅन्सल झालायस. मी नाही का वाजवा. मी तू कॅन्सल झालायस. मग पिपी तू 3दा कॅन्सल झालायस. ते बोलाल. पिपी तू 3 वेळा कॅन्सल होतो एक माणूस. चल की रे बेने चल की. तुला काय अक्कल आहे का नाही लागा? असलं तुला करायला नको. अहो कसं आहे मी कसं निसर्गाच्या ह्याच्यात वाढलेला माणूस आहे. एक मिनिट. ह्याच्यात म्हणजे कशात. निसर्गाच्या ह्याच्यात म्हणजे कशात. ठीक सानिध्यात. असा त्याच्यात वाढलेला माणूस आहे. माझं कसं सकाळी उठलं डोंगरावर जायचं. असं तुमच्याकडे असं डोंगरावर जायचं. वरती ज्वार विटाका मारायचा. आला गडी खाली. माझं कसं हे एकदम हे आहे. चल की रे बेन्या. चल की हे असं करते. आणि पिंकी भाभी मला पण व्यायाम खूपच आवडतो तुम्हाला तर माहिती आहे. आणि व्यायामासोबत मी योगा करतो. योगा
आणि म्हणजे त्याच्यामुळे मी एवढा असा फ्लेक्झिबल आहे बा. हा मी बनियान बाहेर आलं. रोज सकाळी असा उपटाहून डायरेक्ट शीर्षासन करतो मी. करून दाखवा. इथे कसं करणार नाही शीर्षक? नाही, करू द्या, शीर्षासन करून दाखवा. वॉर्मअप झालेलं नाहीये. वॉर्मअप उगाच काहीतरी बाता मारतायत. लेट्स मी कॉन्सन्ट्रेट. Oh my God. हे काय करताय? खांडेकर मी करतो पोटाचा रेग्युलर योगा. जो अवयव हलतोय आणि ज्याला घडी पडते ते पोट नाहीये. मी करतो योगा, मी रेग्युलर करतो. पीपी मी ऍक्च्युली गालाचा योगा पण करतो. कालाचा योगा? यू वॉन्ट सी? येस. माझ्या गालाला कट्स पण पडतात. व्हॉट? या यू वॉन्ट सी? या ओय काय करताय? अरे बॉडीची कट्स दाखवताना आपण असं गालाची करताना नाही करणार. कळी इज युअर कालाचे कट. खांडेकर नेमो मासा दिसताय, नेमो मासा. इट्स ओके. अरे चला नाही तर नंतर ट्रॅफिक लागेल. चला चला येस. चला कुठे चला? अरे कॅन्सल केलंय ना, आता कसं जाल? कोणी कॅन्सल केलं? कॅन्सल म्हणजे तुम्ही अरे मगाशी म्हणालात ना तुम्ही तिघं येत नाहीये म्हणून कॅन्सल केलं. आता कसं जाल तिथे? काय कराल तिकडे जाऊन? असं कसं कॅन्सल केलं? त्यांना म्हणा परत बुकिंग करा. अरे असं असं जहागीरदारच्या पोटचे आहेत का ते? त्यांना म्हणा कंझ्युमर कोर्टात केस करून टाकीन मी. नाही राजपूत बरोबर आहे रे. याचे पैसे गेले नाहीत ना, मी सगळ्यांचे पैसे भरलेत ना. मी म्हणून तो हे करतोय. मला काही बोलू नकोस तू. काही बोलू नकोस तू. काही बोलू नकोस तू. अरे आता काही बोलू नकोस तू. फोन कर, हे करा ते. फोन कर. काही बोलू नकोस, फोन कर. बघा ना काही होत असेल तर कॉल करून बघा. बघा लवकर. नंतर बघतो मी तुम्हाला. उलटा धरला फोन. हॅलो हां ते MHJ निसर्गोपचार केंद्र. हां पीपी बोलतोय. ते बुकिंग केलं होतं बघा 4 जणांचं. हां ते मगाशी मी कॅन्सल केलं मेल टाकून. हां नाही आता परत हवं आहे आम्हाला ते बुकिंग. आम्ही येतोय 4 जण येतो. हां अच्छा हो का? बरं. अरे हां बरोबर हां नाही पण एक सीट. हां अच्छा बरं हो चालेल. हो. चलो लेट्स ड्राइव्ह. ऐका पूर्ण ऐका. नाही झालंय. नाही झालंय. ते कॅन्सल केलं होतं ना, तर ते म्हणाले आता नाही होणार. त्यांच्याकडे खूप गर्दी असते, ऑलरेडी वेटिंग असतं त्यांच्याकडे. तर 3 बुकिंग कॅन्सल झाल्या म्हणून त्यांनी वेगळी 3 माणसं बोलवलेत. आता तुमचं काही होऊ शकणार नाही. काही प्रॉब्लेम नाही. चला आपण मॅच बघूया. चला मॅच. लेट्स मॅच. या ऐका ना पिंकी भाभी, तुम्हाला काय आवडतं ते सांगा, ते सगळं घेऊन येतो. सगळं आणणार आहात तुम्ही? सगळं. मी तर म्हणजे घर चकाचक करणार. पिंकी भाभी पहिल्यांदा येणार. आणि मी सगळा येणार. आधी होय तुम्ही पण सगळं पूर्ण ऐका आधी. तुमच्या तिघांचं कॅन्सल झालंय, पण मी त्यांना विचारलं 1 सीट होईल का, तर ते म्हणाले की 1 राखीव सीट असते स्त्रियांची, तर ती होऊ शकते, तर तुम्ही येऊ शकता. So, माझं मॅनेज झालंय. हो, म्हणजे तुमचं मॅनेज. थँक्यू. ग्रेट. किंवा तुम्ही ऍक्च्युली आलात तर काही प्रॉब्लेम Nice, नाहीये. nice. मग? फक्त एकच मोठी अडचण अशी आहे की आम्ही आधी 4 जाणार होतो ना, तर आम्ही 4घांचं एकाच खोलीत बुकिंग केलं होतं. मग? आता त्यांनी ह्या तिघांच्या ऐवजी वेगळ्या तिघांना खोली दिली आहे, त्यामुळे आता एकच खोली आहे. तर मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला ना जागाच नाहीये ना राहायला, खोलीच नाहीये. माझ्या खोलीत थोडी राहणार आहात तुम्ही, असं काय करता? एवढं काय बीबी, मी जमिनीवर झोपेन, एवढं काहीच प्रॉब्लेम नाही जमिनीवर झोपायची गरज नाही, बंक बेड असतात. बेस्ट. मग तर काहीच इश्यू नाहीये. एक काम सी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे नाही म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही. हा मग काय, मग सॉर्टेड. डन. मग मी पॅकिंग करते. मला सांगा काय काय लागणार आहे. हा काय नाही, तुमचे बेसिक वेअरचे कपडे वगैरे घेतलेत तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली ना माझं खूप कन्फ्युजन होतं पॅकिंगच्या वेळेस. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? तुम्ही चला माझ्या घरी पॅकिंगला मला मदत करा. मी काय चला ना, चला ना बीबी. Packing प्लीज बॅग राहील माझी, बॅग पॅकिंगला तरी बोलवा ना मग. सुपर हिट परफॉर्मन्स आणि एकदम नॅचरल पण. प्रसादा मस्त होता विषय. भूषण शेलार यांचा विषय. भूषण शेलार या नव्या लेखकाचं आगमन झालंय आपल्या मंचावरती. त्यांचं स्वागत करूया. मी एक ऑब्झर्व केलं, पिंकी भाभीचं स्किट आहे म्हटल्यानंतर तुम्ही तिघं जसे तुम्हाला स्फुरण चढतं, तसंच फक्त तुम्हाला नाही चढत, आपल्या दिग्दर्शकापासून सेटिंगला पण सगळ्यांना स्फुरण. 10 माणसं बाईक आणायला तिकडे लागतायत, कमान ठोकतायत, बेंचेस लावतायत, कमानी उभ्या करतायत. श्यामे तू थोडा इकडे सरकतोस, मला तुझं डोकं आहे का तू लाईट आहे कळत नाही मला.
मजा आली छान. सई. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, उल्लेख करावा असं वाटतो की सेटिंग डिपार्टमेंट विशेष कन्सिस्टन्सी आहे त्यांच्या कामात, विशेष सातत्य जाणवतंय गेल्या काही दिवसात. त्यांच्या सगळ्या अख्ख्या डिपार्टमेंटचं मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं की जेव्हा सगळ्या डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतात तेव्हा अजून रंगत वाढते. आणि तुम्ही हे स्किट म्हणल्यावर रंगत वाढलेलीच असते ऑलरेडी. पीपी, एक रिॲक्शन जी खूप उल्लेख करून सांगावीशी वाटते, तिने जेव्हा असं केलं तेव्हा तुला, तेव्हा तू एक रिॲक्शन दिलीस, ती आउटस्टँडिंग होती. मजा आली. व्हेरी नाईस. मंडळी, उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि आंब्याचा विषय निघाला नाही असं होईल का? चला बघूया एक अनोखं आम्र आख्यान. जे आख्यान घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले. वने, ए वने, चल 11 वाजले. वने, मी जाऊन येतो जरा प्राजक्ता माळीकडे. बी विंग मध्ये प्राजक्ता माळी आहे, त्यांच्याकडे जाऊन येतो. कशाला? आज रविवार सकाळी थांबा ना घरी. अगे नाही, ते आयुष्यात डायटिंगचं महत्व यावर लेक्चर घेणार आहेत, सगळे मेंबर्स येणार आहेत. त्यामुळे महत्वाचं 1 तास घेणार लेक्चर, मग मी जाते तिकडे. हा? या प्राजक्ताला पण ना कोरड्या विहिरीतून पाणी काढायची जाम सवय आहे. यार असं नको बोलू यार. काय? एवढंच नाही, आणि कळलं का, नुसतं तेवढ्यासाठी नाही बोलवत आहे. प्राजक्त प्रभा भाग 2 आता लिहिते ती, त्याचं वाचन आहे कवितांचं. त्याचं वाचन? हो, त्यांनी मला बोलवलं, म्हटलं मलाही झोप येत नाही. काय म्हणजे? नाही, अरे नाही, म्हणजे मी जागाच असतो, असं मी जागाच असतो. अरे नाही, मी जागाच असतो, त्यामुळे छान वाचन सुद्धा होईल. त्यामुळे, आणि तुला माहितीये का, बी विंग मध्ये प्रसाद वगैरे बघ, ते सुद्धा येणार आहेत वाचनाला. ते पण येणार आहेत? आणि तर सांगितलंय नवीन पुस्तक आहे, त्याला मी प्रस्तावना देणार प्राजक्ता तुझ्या. त्यांनी ठरवलेलं. येस 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 येस. चांगलंय मग. हो, चल मी दुपारी घरी जेवायला येणार आहात का? नाही, आता प्राजक्ताकडे गेल्यावरती काही सोडणार आहे. जंगी पार्टी, काय तुला माहित नाही? मसाले भात काय हो? काय, ती नाही ऐकत. आम्ही आहोत सगळे. हा? ओके, आम्ही येतो अच्छा, पण. हा? ठीक आहे. चल मग येतो. होय, हो, चल या. बाय. बाय. मी घरी आमरसपुरी बनवणार होते. बाहेर पडलो की एकदम अशक्तपणा येतो मला, चक्कर भूकच लागली एकदम. चल जेवूया आपण. नाही, आता जा ना प्राजक्ताकडे डायटिंगचं लेक्चर ऐकायला जा. अगेन नाही, ते ही स्वतः फरसाण खाते आणि आम्हाला डायटिंग शिकवते. तुम्ही म्हणते प्राजक्त प्रभा भाग 2चं वाचन आहे, त्याचं काय? ए बापरे, रेडियस काय तू? अरे लॉकडाऊन कशामुळे झालं होतं? अरे नाही, अरे नाही, लॉकडाऊन झालं होतं करोनामुळे. त्या काळात तिने कविता लिहून काढल्या ना, म्हणून तर आपल्याला वाचताला. फार सुंदर लिहिते कविता, खरंच सांगतो. आता राहू दे, आता नाही नाही, पण म्हणे तू आता आमरस केलायस घरी? हो. या सीझनचा पहिला आमरस? हो. आंबे आणलेस की का? नाही, घरी बटाटे आहेत ना, त्याच्यावर आंबा लिहून रस काढणार आहे. म्हणे तेरे जोक क्या कहने हो जोक के. तुझ्या जोकच्या वडिलांना ना वर्गाच्या बाहेर उभं केलं पाहिजे. काय म्हणे खरंच आंबे आणलेस? खरंच आंबे मागवलेत. मी त्याला निक्षून सांगितलं आंब्यावाल्याला, मस्त तयार असा पिवळा धम्मक आंबा दे, म्हणजे असं लगेच रस काढेन मी. ये बात. 1,500 रुपये डझन. 3 डझन मागवलेत. हा बात आहे, म्हणजे ती म्हणजे 4,500 रुपये. या बात आहे यार. काय हो, आपण कधी मागवतो का? हो, पण आता थोडे दिवस थांबायचं ना, उतरले असते आंबे. थोडं थांबलं असतो ना आपण. बने तुमचा हाच स्वभाव मला आवडत नाही. हे बाबा रे, आत्ता खायचेत ना आंबे, मग आत्ता नको का मागवायला? सेम टू सेम आईवर गेलाय स्वभाव तुमचा. तरीच म्हटलं एक पान संपत आलं. आईचा विषय कसा नाही निघाला अजून? नाही तर काय? कशाला आईला काढतेस मध्ये, सांग मला. कशाला आईला काढते? मला लाडू खायला मिळू नये म्हणून आई तुमची कोपऱ्यात कुठेतरी लपवून ठेवायची लाडू. नंतर विचारायचं तर तिला माहित नसायचे. ठीक आहे ना, का चिडते? एकदा कधीतरी झालं ते जाऊ दे ना. आज मूड अच्छा जिंदगिरी छोडो, Yes. रस बीस पिळो मुमे. येस येस. तर आता मस्त मी काय मदत करू तुला सांग. तुम्ही आता आंबेवाला येईल, पटकन रस काढून द्या, मी पटापट पुऱ्या तळते. हो मी बनवायला घेते. हो, येस 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 येस. आले का आंबे? संभल के रख ना,
रखते रखते रस निकलेगा तो ये क्या पिलेगा हसून कोई नहीं हसा एक मिनिट एक मिनिट आम्ही फक्त 3 डझन आंब्याची ऑर्डर दिलेली होती हा. हे माझ्या मते जास्त दिसत आहेत हे जास्त आहेत आंबे ए वाह वो मेरे को कुछ पता नहीं अपन डिलीवरी वाला है भाई. नाही डिलिव्हरी वाला बरोबर आहे हम इतना वने वने लवकर बाहेर ये जरा 1 मिनिट काय अरे हे तू किती डझन आले हो किती डझन आंब्याची ऑर्डर दिली होतीस तू 3 डझन हे बघ किती आल्यात अरे नहीं हमारा नहीं इतना हमारा नहीं हमारा ये लेके जाओ 3 डझन ही हमारा है कुछ हाँ, गलती झाली गलती काही अरे नहीं बाबा मेरा कुछ एक सुनो आप एक काम करो मेरे ऊपर कुछ नहीं साहब से बोलो रुको 1 मिनिट हाँ साहब कैसा है रे मंड्या अरे कैसे है क्या पूछते हैं इनसे बोलो ये देखो हॅलो हॅलो, चौगले बोलतोय आंबे आता नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार. कसे आंबे आवडले का देवगडचा 1 नंबर हापूस आंबा आहे जस्ट आलेले आहे Yes, yes. गोंधळ असा झालाय की काय? खूप जास्त आंबा पाठवलाय तुम्ही आम्ही फक्त 3 डझनची ऑर्डर दिलेली होती हो हो 3 डझन नाही सर काहीतरी घोळ झालाय मॅडमनी जेवढे पैसे पाठवले ना तेवढे मी आंबे पाठवलेत किती पैसे पाठवले होते मॅडमनी 45,000 हॅलो काय झालं 45,000 नाही 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 म्हणे तू 45,000 नाही नाही काय 45,000 आंबा लावू मला लावतेस. चप्पल घे आणि थोबाडाला लाव तुझ्या अगं 45,000 नाही अहो मी वेळ लागलाय का मला मी 3 डझन 4,500 पाठवले होते हे काय ट्रान्झॅक्शन हे दाखव मला तुम्ही नाही मी काय मूर्ख आहे काय हे बघा म्हणे 45,000 रुपये आहेत 45,000 ट्रान्सफर केलेस म्हणे तू का तुला कळतंय का तुला 45,000 आता हो काय करायचं गाणं कशाला गातेस 45,000 आता काय करायचं आंबा परत द्यायचा थांब 1 मिनिट थांब जरा हो हॅलो साहेब हॅलो बोला ना. 1 मिनिट जरा काय झालंय काय खूप प्रॉब्लेम एकदम डेबिट इतकं पडलेलंच नाही अनेक वर्षातून माझ्या अकाउंटमध्ये ऐका जरा चूक झालेली आहे काय झालं हे कसं आहे भाऊ आपण मराठी आहोत त्यामुळे 3च डझन आंबा आम्ही ठेवून घेतो बाकीचा एक्सेस आलेला आहे तो परत पाठवतो हा नाही तसं नाही होत एकदा माल गेला की गेला आम्ही पुन्हा माल परत घेत नाही नाही तसं नाही साहेब जरा नाही एकदा गेला की गेला आंबा आता ऐका चल ठेव एक मराठी माणूस एक मराठी ठेवला फोन यार त्याने ये सुना ना तुम ऐसा 2-3 पेटी जाके गोडाउन में रखो ना अभी बोलो मत बाद में फिर एडजस्ट करेंगे अरे नहीं बाबा ऐसा हम काम नहीं करता है अरे फिर ये तुम्हारे घर पे लेके जाओ आई को अगर अच्छा लगेगा खाने ये हम मीठा खाते ही नहीं है मीठा खाएगा तो डायरेक्ट बूम बा तुम ले इकडे पाणी अरे पाणी आहे इथे नाईस म्हणे 1.5 मिनिटं झालं पाणी पितेस तू काय म्हणे ग 45,000 म्हणजे 30 डझन आंबा आला आपला घरात तयार आंबा आहे तो काय करायचं याचं तुम्ही ह्याच्यावरती अंडू करून टाका ना अंडू म्हणजे क्लिक उलटी होईल परत हे अंडू काय करायचं बँकेचं ट्रान्झॅक्शन आहे ते असं उलट तुला माहिती आहे ना आपला प्रॉब्लेम आहे हा आपल्याला नाही आकडे समजत याआधी सुद्धा घडलं नाही ही घटना मग तू मला फोन का न केलास म्हणे काल एवढं ट्रान्सफर करायचं एक फोन करायचास ना मला तुम्हाला सरप्राईज आनंदाचा धक्का द्यायचा होता आनंद त्या आंबेवाल्याकडे राहिला नुसता धक्का दिलास तू मला 45 सॉरी 45,000 गेले ऐका शांत हे बघा आपण एक काम करूया आपण खाऊया एवढे 30 डझन आंबे 360 आंबे ही बाई खाणार आहे दर 1 सेंटीमीटरला आंबा येईल गालावर तुला कळतंय का अख्खी आमरा येईल तुझ्या गालावर आंब्याचं टाळं बिळ येईल नाकातून तुला कळतंय का
मला मुळात एक कळत इथे बस म्हणे माझं ना मी कधी चिडत नाही तुझ्यावर म्हणे तू नेहमी माझ्यावर चिडतेस पण आता काम असं केलंस ना तू मला एक कळत नाही 45,000 रुपये ट्रान्सफर करताना तुझी अक्कल काय तुझ्या मावस बहिणीच्या डोळ्या जेवणाला गेले होते सांग ना मला बोला मलाच टोचून बोला तुलाच बोलणार ना मग की वॉचमॅनला जाऊन बोलू खालच्या कोणी केली मला सांग आणि हे बघ मला भीती वाटते इतकं काही होते किती अति करशील का नाही असं असं कधी केलंयस तू आयुष्यात हा? हे बघ अति करू नकोस तू. करा मला एकदा चूक झाली बोला या परफेक्शन क्वीन वनीकडून एकदा चूक झाली तर बोला तिला 45,000ची चूक नसते खेळा असतो तो खेळा लक्षात आलं तुला 45,000 रुपये म्हणे मला येतं लक्षात काडी काडी गोळा करून हा संसार उभा केलाय मी पण आंबा करून घालवलास त्याचं काय अरे नाही रे इथे म्हणे इथे खेचायला लावू नको जमणार नाही मला काय करायचं या आंब्यात बस इकडे काय करायचं या आंब्याचं ओरडू नका थांबा मी केली ना चूक मी निस्सारते एक मिनिट मी दादा वहिनी आई मावस बहीण तिला वाटूया माझ्या सगळं तुझ्या माहेरी फुकट वाटायला फुकट द्यायचं नाही त्यांना सांगून ठेवतोय एक पैसे देणार ते आपल्याला हो पैसे देतील नको आम्हाला तुमचं काही फुकट पैसे देतील तुझा दादा तो पैसे देणार आहे ते देतील थांबा जरा मला फोन तर लावू दे एक आई मिनिट म्हणे तुला माहित नाहीये तू काय केलंस ते एक मिनिट हॅलो हॅलो दादा हा गुंडू बोलतोय बोल दादा कसा आहेस रे अरे मी मस्त मजेत तू कशी आहेस मस्त तुझी आठवण आली म्हणून फोन केला रे तुझी आठवण जिभेवरच असते बोल दादा आंबे घेतोस का रे अगं विष पण घेन तू दिलंस तर घेन आंबे घेन चल 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 ऐक दादा विकत घेतोस का रे आंबे वा शाम दादा हॅलो दादा हॅलो नेटवर्क नाही बहुतेक वाचा बसलीये त्याची वाचा विकत ऐकलं ना त्यांनी त्याची वाचा बसलीये कळलं का ओ भाऊजी काय बोलताय हे कसं ऐकू आलं तुला हे कसं ऐकू आलं थांबा ना जरा हॅलो दादा मस्त तयार आंबे आहेत रे एकदम देवगडचे आहेत एकदम मस्त मोठे मोठे आंबे आहेत घेणारे दादा घेणारे दादा नको, थांबा. हॅलो दादा घेतोस का 1,500 रुपये डझन आहेत घे ना अगं वने बाय माझा डायटिशियन आहे ना त्याने मला सांगितलं ना ऑगस्ट महिन्यात आंबा खा 30 रुपये डझन होतो ना तेव्हा दादा बहिणीला जरा मदत केली असतीस तर बरं झालं असतं चाल वने दादा चिंधी आहे तुझा दादा चिंधी जेव्हा गुरं सुद्धा खात नाहीत आंबा तेव्हा तुझा दादा खातो 30 रुपये डझन आंबा कधी ऑगस्ट मध्ये कोण खातं का आंबा चिंधी अख्खी फॅमिली आता दादावर घसरू नका आधी सांगते आपण एवढी मोठी ऑर्डर केली आपली चूक झाली आपण मान्य केली पाहिजे. आपली नाही तुझी चूक आहे आपल्यामध्ये मला नको घेऊ मी वेगळा तू वेगळी लक्षात ठेव काय करायचं आंब्याचं मला सांगा मला नाही माहिती कर काहीतरी हा आता काही नाही आता तुम्ही उद्या वाशी मार्केटला जायचं आणि आंबे सगळे विकून यायचे डबल भावात विकून यायचे सगळे आंबे तुझा हा कणखर निर्णय आणि तू तेल लवत गेलात मला नाही पाठवायचं वाशीला कळलं माझा काय संबंध कसं विकायचे आंबे विकणे एवढं सोपं नसतं वाशी मार्केटला तिथे पद्धत असते होलसेल मार्केट असतं आधी जाऊन तिथे नंबर बिंबर काहीतरी वेगळा प्रकार असतो तो थांबा सुचेल मला हा काय उद्या आपण या समोरच्या फुटपाथ वरती उभं राहूया आणि टेबल लावूया मी मिक्सर घेऊन येते तुम्ही दूध घेऊन या मँगो मिल्कशेक विकूया 2 दिवसात 42,000 बघा 2 दिवसात 30 डझन आंबा तू 2 दिवसात मँगो शेक म्हणून विकणार आहेस ऑलरेडी झालाय ना खर्च आता 45,000 रुपयाचा अजून कशाला दुधाचा खर्च ऍड करतेस त्याच्यात कुठलाही बिझनेस सुरू करायच्या आधी नकार घंटा असते तुमची कुठला नाटक करतोय ना आपण मी नाही देणार दूध बीत अजून खर्च नाही करणार मी याच्यावर आताच सांगतो बरं मग मी आमच्या गावाला म्हैस आहे मी पप्पांना इथे पाठवायला सांगते ती दूध देईल बाबा ती तरी बनवेन मम्मी 45,000चा आंबा आहे त्यासाठी दूध किती द्यायला लागेल तुझ्या म्हशीला माहितीये डिहायड्रेट होईल तुझी म्हैस दूध देऊन दुधाच्या जागी मिल्क पावडर येईल कळतं का तुला बावल्यात अक्कल आहे का तुला मग आपण एक काम करूया आंब्यांना हिरवा रंग मारून पेरू म्हणून विकूया पुरती वेडी झाली बायको माझी पुरती वेडी झाली अरे मग करा ना तुम्ही काहीतरी सगळं या पक्षिणीनेच करायचं का तुम्ही काय घरट्यात बघत बसणार का काय साला एक माणूस याचा मित्र श्रीमंत नाहीये VIP येऊन किती 45,000 लेके जाव असं कोणीच नाही सगळे नुसते बरमोड्यांवरती लुंग्यांवर असे बेंब्या असे येतात मारायचे वाटते ना काय करू अरे माझा कोण मित्र
असं कोण करतं असं? हे बघ हे स्वतः माती खाल्लीस ना, माझ्या मित्रांना शिव्या नको घालू, सांगून देतो तुला. काय का? अरे, चल आता आता मला काही माहित नाही, मला 45,000 रुपये पाहिजेत, मला काही माहित ओ नाही. काकू टेम्पोवाला बिझनेस चालू केलाय का आंब्याचा? होय 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 ये रे येडायस का? कसा आलास? हा आंबा पाहिजे तुला? हो आंबा पाहिजे होता. या बाट. हा किती? अर्धा पाहिजे अर्धा. हा देतो, अर्धा डझन घरी पाठवून देतो. अर्धा डझन काढ. नाही नाही अर्धा आंबा ते मला हे घ्या 5 रुपये घ्या. अर्धा आंबा खाऊन जातो. अर्धा आंबा तुझ्या बापाने खाल्लाय कधी? हा पैसे नाहीत माझ्याकडे बजेट. पैसे नाहीत तुझ्याकडे? हा बजेट नाही. हे बघितलंस तू? झालं बघितलंस का? चल 5 रुपये झाले, निघ चल. 5 रुपये एवढ्याशात 5 रुपये चल निघ. चल, निघ. काय गरज नाही तुझी, निघ इथून. काय माणूस आहे हा, अर्धा आंबा तरी विकला गेला असता ना. अरे कोण विकतं अर्धा आंबा खात खात कोण विकतं असं? एवढा तो बिझनेस झाला असता. तुम्ही ना माझ्या स्टार्टअप मध्ये येत जाऊ नका. अरे सगळ्यात गेलं तुझं स्टार्टअप, माती खाल्लीस ते बघ. ऐक ऐक इथे बघ, इथे बघ, ऐक ऐक असं करू मला. म्हणे नको टेन्शन, शांत हो तू आधी, शांत हो. ऐक ऐक असा आंबा आपण नाही विकू शकणार. आपली काय फॅक्टरी आहे का तिकडे आंबा पोळ्या बेळ्या करतायत बाबा 30-40 बायका वगैरे? असं नाही आपलं काही. आपण एक काम करूया, आपण आपल्या नातेवाईकांना फुकट देऊन टाकूया. मी माझ्या ताईला देतो. मी डोंबिवलीला ताई आहे ना, तिला थोडा आंबा देऊन टाकतो. आई पण तिच्याकडेच गेलेली आहे. 4 पेट्या जास्त पाठवू. तुझ्या घरी सुद्धा पाठवूया, तुझ्या माहेरी सुद्धा. काय आलं? या पेटीतला एक जरी आंबा तुमच्या त्या ताईकडे गेला तर मी आंब्यांवर नाचे. हे म्हणे काहीतरी बोल नकोस. आंब्याची बाट पण तिच्याकडे जाता कामा नाही. माझं डोकं अरे सटकतं. म्हणे किती दुसवास तिची. मग काय? बरं ठीक आहे, ऐक नको पाठ. हा आता आपण काही डिसाईड करून येऊ. तू आता मग पुऱ्या करायला घेतल्या होत्यास ना, छान पुऱ्या कर. मी आमरस करतो, खाऊया छान पोटभर आमरस खाऊया, मग ठरवूया पुढे काय करायचं ते. ओके? घरात 45,000चं नुकसान झालंय. घशाखाली उतरेल कशी आमरसपुरी? अरे मग काय करायचं? मी वागू कसा? आमरसही खायचं नाही, विकायचा सुद्धा नाही, द्यायचा पण नाही. मी करू काय? एक मिनिट. हॅलो प्राजू. हाय मनू बोल. हाय, कशी आहेस? मी मस्त. बोल ग. ऐक ना, तुझे आता एक जवळ 70 एक बिझनेस झाले असतील ना आता. तर आंबे विकतेस का ग जरा 3 महिने? समर आहे, पटकन विकले जातील. अगं विकतेस काय म्हणजे? ऑलरेडी विकतेच मी. या धंद्यात पण आलीस काय ग? केव्हा? बिझनेस करतेस छान. कितीला घेशील? मी ना 1,500 रुपये डझन घेशील का ग? हे नाही म्हणे, आधीच सांगते मी. 1000ला देत असशील तर दे. आणि हेही सांगते मी पुढे 2200ला देणार आहे. 1,500 का विकणार आहेस? ग त्या आंब्यांवर माझा फोटो लावला ना की जातात 2100-2200ला. ए काय ग, थोडेसे कर ना ग. नाही म्हणे. अरे यांचा व्यवसाय सुधारला प्रॉपर. तू संपव, नाही तर होणार नाही. असं नको. वा असंही एक आम्र आख्यान. अतिशय गोड परफॉर्मन्स, अगदी आंब्यासारखा. मस्त प्रसादा. वा मस्त कॉन्सेप्ट होती, मस्त लिहिलं होतं. आणि त्या आंब्याच्या एवढ्या पेट्या घरात आलेल्या बघून असं हे व्हायला लागलं, कधी एकदा आंबा खातोय असं. वा बहारदार, मस्त. गिव्ह अँड टेक तुमचं या सिरीजमध्ये ऑलवेज मस्त असतो. आज आंबा आल्यामुळे त्याला एक विशेष गोडवा पण आला आणि तो शेवटचा ट्विस्टही मस्त होता. आणि प्राजक्ता तू आता थांब, ती बिझनेस करणार आहेस तुम्हाला एकदम म्हणजे. अतिशयोक्ती. वा व्हेरी नाईस, मज्जा आली. सई. याला म्हणतात सिम्पल मध्ये डिम्पल परफॉर्मन्स. कुठल्याही घरात घडावं, रिलेट व्हावं असं प्रहसन होतं. आणि तुम्ही दोघेही खतरनाक परफॉर्म करता ह्याच्यामध्ये. म्हणजे केमिस्ट्री पण अफाट आहे आणि एक समीकरण ते जुळलेलं आहे. वने, तू जेव्हा ह्या रूपात येतेस ना तेव्हा खूप मजा येते मला. आपल्या डिरेक्टर्स आणि रायटर्सना पण माहिती आहे की सीझनल फ्रुट्स खायची असतात, ती आरोग्याला चांगली असतात. सो मला असं वाटतं की सीझनप्रमाणे पण कॉन्सेप्ट्स ज्या येत आहेत त्या सुद्धा खूप स्तुत्य आहेत. आणि मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला. मंडळी, प्रेमासाठी वणवण भटकणारा ओंकार आज सज्ज झालाय आधार देण्यासाठी. चला बघूया त्याची ही खेळी आज यशस्वी होते का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर. बर.
नाही दिसतंय दिसतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आला लाचार आला, प्रेमात हरलेला आला, सिंगल लोकांचा किंग मसीहा, अकेली कश्ती आला, गेला बाजार दिलजले आला वगैरे. कळतंय? हिला तर लयच आनंद होतो मी इथे आल्यावर. अरे आता ह्याची कशी वाट लागणार. वा 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 शिवा वा शिवा वा शिर शिर. वा ओंकार पण म्हणते मी. चल चल चल. मुळात मुलगी समोर असताना वा दादा वा म्हणणारी नकोच आहे मला. नाही, कविश्र म्हणतात. कविश्र अर्थात श्रमेशजी बेटकर. कविश्र म्हणतात की हर हर हुस्न का दीदार कर बैठा हूं, जीती बाजी हार कर बैठा हूं. हर हुस्न का दीदार कर बैठा हूं, जीती बाजी हार कर बैठा हूं. उसने पूछा दुनिया जानते हो, उसने पूछा कि दुनिया जानते हो, और मैं हूं कि हर समंदर पार कर बैठा हूं. सगळे समंदर पार करून झाल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की दुःखी असलं चांगलं आहे. अच्छा. दुःखी असायला पाहिजे, दर्द असायला पाहिजे. हॅशटॅग दर्द पाहिजे मित्रमंडळचा. मी आता मॅनेजर झालेलो आहे, अध्यक्ष झालेलो आहे. कारण कसं आहे, प्रेमात गेल्यावर प्रेमाच्या वाटेवर दुःख सापडतं, पण दुःखाच्या वाटेवर कदाचित पुढे जाऊन प्रेम सापडेल, कोणाला काय माहिती. पण म्हणूनच ही राह मी निवडली आणि लगेच माझ्या आयुष्यात एक ताजं ताजं दुःख आलं. करुणा तिचं नाव. नुकताच तिचा ब्रेकअप झालेला आहे म्हणून प्रेमावरचा विश्वास उडालेला आहे आणि मी तिच्या आयुष्यात येणार आहे प्रेमाचा स्पायडरमॅन. प्रेम 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 प्रेम. सगळीकडे प्रेमाचं जाळं पसरवणार आहे मी तिच्या. बास बास, बाकी काय नाही रे. ब्रेकअप झालाय म्हणून ती दुःखी, प्रेम होत नाहीये म्हणून मी दुःखी. दुःखी दुःखी सुखी. आणि मुळात तो जो आगाऊ वेटर आहे ना, त्याला काय उत्तर द्यायचं हे सुद्धा मी आज ठरवून आलेलो. सर बाहेर येत नाहीये, जास्त बोलू नका, लाज जाईल. मोबाईलवर अपमान करतोयस तू माझा. मोबाईलवर माझा. बाहेर आहे वेटर, बाहेर आहे. सर सर माझा नंबर कोणी दिला तुला? सर माझा नंबर तुला कोणी दिला? तुम्ही इतका वेळ आले ना, सगळ्यांना पाठ झालाय आता. सर तुम्ही परत हा मला बाहेर यायचं नव्हतं म्हणून मी मेसेज केला तुम्हाला. तुम्हाला लक्षात येत आहे, ताप पण इतक्या वेळा परत येत नाही जेवढे तुम्ही आलाय हॉटेलमध्ये. बाय एनी चान्स तुमचं नाव इज्जत आहे का? का? बघितल्यावर काढाविषयी वाटते. मॅनेजरकडे कंप्लेंट करेन ना तुझी मी. सर माझी कंप्लेंट करण्यापेक्षा मलाच डेटवर घेऊन जा. मुलींपेक्षा मी तुम्हाला ओळखायला लागलोय आता. दुःखी आहे रे मी, दुःखी राहायचा प्रयत्न करतोय मी. नको ना सतत स्वतःला बघत जाऊ. जा रे. अरे चल रे, निघ रे. ऑर्डर नंतर. ऑर्डर बिल्डर चल निघ चल. अरे मलाच काय मस्ती आहे, मला पण ह्याच हॉटेलला यायचं असतं. दुःखी दुःखी. ओंकार, करुणा कशी दिसते मी? माझा सुगंध दरवळतोय का असा मोगरा नाही विचारत कधी करुणा. हे काय केलंस? अच्छा हसलीस. हसताना म्हणजे तू रूप तेरा मस्तानाचा आणि माझं हृदय तुझ्यात फसतानाचा. हो ओंकार, आजपासून मी ठरवलंय आपण उगाच स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा. याच्या पुढे फक्त हसत राहायचं. फक्त हसत राहणार आहे मी. तो सोडून गेला त्याच्यात आपली काय चूक आहे ना. आपण कशाला त्या खाडीमध्ये आपली नाव वलवत राहायची. आपण त्रास करून नाही घ्यायचा. आपण फक्त हसत तू हसतेस. करुणा हसताना अशी दिसते. बस 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 बस.
तुला सांगते ओंकार, मीरा 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 त्या जर्दाळूला विसरून जाणार आहे. फोन जर्दाळू तो जर्दाळू जो मला सोडून गेला, डीच करून गेला, तो जर्दाळू त्याला विसरून जाणार आहे. तसाच आहे तो जर्दाळू सारखा, असं कठीण कठीण हृदय आहे त्याचं, माहिती आहे का? मी माझी नाव प्रेमाच्या लाटा सतत त्याच्या कातळावर आपटत असते, आदळत असते त्याच्या त्या दगडाला. एकदा पण तडा नाही जात, माहिती आहे का? करुणा 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 करुणा, अगं तुझ्या प्रेमाच्या लाटा ह्या कातळावर आपट ना. ह्या कातळ मला तडा काय, मी नेस्त नाबूत फुटेन मी. आपण तुझी प्रेमाची नाव जर अशी बाजूला घे, तुला क्षितिज दिसेल आणि त्या क्षितिजावर तुला दिसेल एक आशेचा किरण जो मी असेल. मी उभा आहे तिकडे, ये ना ये. नाही येऊ शकत. माझ्या नावेमध्ये ना खूप पाणी भरलंय, माहितीये तुला? ते उपसून उपसून काढल्याशिवाय माझं दुःख रीत नाही होणार. मी उपसून काढेन, मी उपसणं किंग आहे. मी सगळं उपसतो मी. नाही, पण मी ठरवलंय आता. तू बोललास ना मला, मी आहे ना. हा तू आहेस आहे. ना. मी त्रास करून नाही घेणार. मी आता याच्या पुढे फक्त हसत राहणार आहे. फक्त हसणार. तू नक्की हसतेस ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, छान आहे हसू. मला सांग, तुझं ब्रेकअप का झालं पण? म्हणजे असं काही त्याला माझ्यापेक्षा मासे जवळचे होते. मासे 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 जवळचे होते. तुला माहिती चूक माझीच आहे खरं तर. मी त्याच्या वाढदिवसाला त्याला 2 गोल्ड फिश गिफ्ट दिलं होतं. नंतर तो रमला त्याच्यामध्ये. रमला 12 तास त्यांच्याकडे बघत बसायचं, माहिती आहे तुला? आणि त्यांचे एका तासात किती कल्ले मारून होत आहेत ते बघायचा. त्याला त्या माशाचे कल्ले कल्ले, पण माझं मन नाही कल्ले. तुला माहितीये करून सेल्फ्या पाठवायचं मला जळवण्यासाठी. मी त्याला भेटायला बोलवायचे ना, तर मला बोलायचं मी यांना एकटं टाकू कसं येऊ तुला भेटायला, मला त्यांना वेळ द्यायचा आहे. काय रे तुला पाण्यातल्या माशांचे अश्रू दिसले, माझे अश्रू दिसले नाही काय रे? हळू 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 हळू. हॉटेल आहे, हॉटेल आहे. ते काका बघ आपल्याकडे कसे बघतायत. शांत हो, शांत. कशी शांत हो? नाही अशी शांत हो, अशी. नाही येणार मला शांत होता, नाही येणार. तुला माहितीये समुद्राच्या लाटांमध्ये ना आता वादळ आलं आणि माझी नाव आहे ना अशी वलते, अशी ढावळते. मी ठरवलं होतं मी त्रास करून नाही घेणार स्वतःला. याच्या पुढे आपण बघतो. नको हसूस, नको हसूस, नको हसू, नको हसू, नको हसू, नको हसू. तोंड असं हे कर. मनातून आतून हसू आलं पाहिजे करुणा. हे असं खोटं नाही वाटत आहे. चांगलीच हसतेस तू, सलामच हसतेस तू. पण आपण एक छान वाला हसूया. आपण आतून हसूया, आतून. म्हणजे आता कुठलाही कॉमेडी क्षण आठव ना तुझ्या आयुष्यातला, असं काहीतरी विनोदी घडलं असेल. नाही घडलं, काहीतरी कधीच नाही घडलं आयुष्यात, कधीच नाही. काहीच नाही घडलं. तू उठलीस आणि असं म्हणजे काहीतरी काही घडलं. काय नाही घडलं, फक्त त्रास, दुःख 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 म्हणजे जिंदगीभर गमती. म्हणजे इम्रान हाशमी आहेस तू, असं नाही. नाही तसं नाही. आपण टेक्निकनी हसूया, आपण. हे बघ, म्हणजे आता आपण ह असं बोलत राहिलो ना की असं हसतो बा आपण. नाही होत्याने काही करून बघ माझ्यासाठी. मी आहे की नाही. रडू नको. आपण वेगळं आपण मेसेज वाला करूया. हा 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 लिहितो बा आपण. याचे तसं हा 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 नको रडू. मी विसरले हसलो. कसं सर कोणत्या थराला जाताय तुम्ही? अजून खाली जाल. बस. मॅडम रडतायत. मॅडम तुम्हाला हसायचंय?
हसायचंय तुम्हाला हो. तुम्हाला मोठी ई माहितीये माहितीये सगळे करतात ते ती मोठा ई आपल्याला मोठी ई हो माझी खूप काळजी घ्यायची मोठी आई खूप काळजी घ्यायची तुमचं नशीब नाही बस मोठी ई मोठी ई मोठी ई तुम्ही टरबूज कसं खाता आई 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 यस यस दुःखात असलं ना की ही मोठी ई लक्षात ठेवायची आपण ई? ही मोठी ई महत्वाची आहे मोठी ई इथे 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 काय आहे मोठी काय सर काळजी करू नका मी त्यांना दुःखातनं बाहेर काढतोय हसवणं तर तुम्हाला जमत नाही मी तरी करतो गप्पा बस मोठी ई तुम्ही ना असे इकारांत शेवटी ई असलेले इकारांत शब्द बोलायचे दुःखात असताना मग बरं वाटतं म्हणजे मिठाई सुरमई चटई बोला 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 प्रयत्न करा हसू येईल बघा चटई येतंय जवळ आलं काही होत नाहीये सुरमई रडतेच आहे ती ताटली वाटी आटली वाटली चल निघ चल निघ पाणी आण जा पाणी आण सिरियसली भारी आहे भारी आहे सिरियसली ह्याच्यावर सिरियसली हो बरं बघ ए बाई ए असं टेक्निकनी हसून वगैरे काही होत नाही करुणा आतून मनापासून हसता आलं पाहिजे कळलं ना काय फरक पडतो ओंकार ज्याचं मन खोल तळापाशी गेलंय त्याला नावेचे तरंग सुद्धा आनंद देऊन जातात ना रे टायटॅनिक बघून आलीस का येताना सतत आपलं होडी नाव समुद्र पडते खोल जाते तुला एक गोष्ट सांगू काय एक गोष्ट सांगू नावेला काय म्हणतात काय होडी करुणा नाही, छान आहे तू हसतेस हे छान आहे फक्त आता बस आता हे थांबव इथे ह्याच्यावरच हसत राहा तुला काही ज्यूस वगैरे काय मागू आपण थंड काहीतरी कोल्ड कॉफी लाते वगैरे घेऊ कॅपेचिनो वगैरे रडून रडून दुखतोय सर्दी खोकला झालाय ना हे दुखत गरम पाहिजे काय तर घशासाठी खरं तर गरम पाण्यात गरम पाणी प्रतिम पण आता आपण कॅफेत आहोत तर आपण एक चहा घेऊया मस्त गरम गरम चहा इलायची असं एक अद्रक बिद्रक चेचून हात जोडते नको ना चहाचं नाव काढू हात जोडते नको ना त्याच्या सोबत असताना पण तो मला चहाच पाजायचा नको ना त्या आठवणी काढू ठीक आहे, ठीक. मम्मा तू का करतोय ते सगळं नाही, मला नाही. का त्या क्षितिजाकडे नेतोय जे क्षितिज कधी माझं नाही नको मम्मा हे घ्या हे तरी नीट करा हे घ्या हे नीट प्या मम्मा प्या पाणी प्या मॅडम मी एक सजेस्ट करू का तुम्ही कॉफी घ्या ना कॉफी का त्याचे 2 फायदे आहेत काय कॉफीमध्ये ना कॅफेन असतं ते प्यायल्यानंतर ना मन आणि शरीर एकदम उत्तेजन मिळतं असं फ्रेश वाटतं एकदम आणि दुसरं कॉफी गेली चालती होली चल तिकडे मी हसो कॉफी आणि ज्यूस आण कॉफी करुणा नको ना यार प्लीज यार मला नाही आवडत तो आय डोंट लाईक हिम मुझे अच्छा नहीं लगता याला खा फकस खा हायला चांगला आहे तो त्याने ईचे काय फायदे सांगितलेत प्लीज करुणा 2 मिनिटं का होईना हसवलं त्याने मला भारी येत 2च मिनिटं हसवलंय त्यांनी अजून तू माझी कॉमेडी बघितली नाहीये कॉमेडी ओंकार राऊत म्हणजे कॉमेडी ओंकार राऊत म्हणजे रोमॅन्टिक ओंकार राऊत कॉमेडी ओंकार राऊत रॉम कॉम ओंकार राऊत रोमांस करता करता कॉमेडी करता करता रोमॅन्स ओंकार राऊती नको ना बोलू हे सगळं नाही आवडत मला नाही आवडत मला आता तू कुठे ओंकार राऊत मध्ये ते तो चांगलं करतो अगं हो पण राऊती तू प्रेमाने म्हणशील मला राऊती नाही बोलणार मी का बोलू राऊती नाव आहे ना तर तुम्ही नाही बोलणार तुला बरं ठीक आहे मी तुझ्यासाठी स्टँड अप करीन हा
मस्त वाला स्टँडअप असा एक कॉमेडी 2 वाक्य, रोमॅन्टिक 2 कॉमेडी रोमॅन्टिक कॉमेडी रोमॅन्टिक. तुझा माईक हलतोय असा असा. काय झालं? तो पण स्टँड अप करायचा. कोण जर्दाळू? नको ना तो दुसऱ्यांना हसवायचा, मला रडवून गेला. नको ना तू असं. बरं मम्मा. अगं नको ना, आईला कशाला सतत मध्ये. थांब नको, आपण सिनेमा बघूया. नको सिनेमा नाही बघूया. आवडत मला पिक्चर्स, नाही आवडत. खोटं दाखवतात ते, खोटं दाखवतात प्रत्येक सिनेमात. असं हॅपी एंडिंग कशी होईल? नाही होत प्रत्येकाच्या आयुष्यात. प्रत्येक पिक्चर K3G नसतो, KGF पण असतात. काय वा 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 वा. सांग. नाही आवडत काय करताय तुम्ही? मी हसवतोय, तुम्ही रडवताय. गप्प बस. बाजूला. मॅडम, याने रडवलं तुम्हाला? मॅडम, एक फ्रेश जोक आहे, सांगू लगेच. काय जोक. ये बाबा, तिला कॉमेडी आवडत नाही. गप्पा बस. म्हणून तुमच्यासोबत आले. विचारू दे मला. तुम्हाला जे नाही जमत आहे मला जमतंय. मॅडम एक मस्त जोक आहे. आत्ताच सकाळी आलाय. बायको म्हणते नवऱ्याला, आज बशीतनं चहा प्यावा लागेल. नवरा म्हणतो का? बायको म्हणते, करेक्ट, हाच प्रश्न नवरा पण विचारतो, का? बायको म्हणते, पेपरमध्ये बातमी आले, आज वीज कपात आहे. एवढं लाफ्टर. म्हणजे का वीज कापत आहे, चहा कुठे बशीत आहे? चल मारून टाकी ना मी. मारून डोळ्यातून पाणी आलं. करुणा ह्यावर हसायला आलं. तुला जोक कळला का? बशीत चहा आहे म्हणून वीज कडकड कापत आहे. काहीतरी आपलं ह्याच्यावर हसतेस तू. ह्या विनोदावर तू हसतेस. मला पण येतात ना असे विनोद. मग तुला येतात? मी सॉलिड विनोद करतो, असे सॉलिड. हे करुणा, तुझ्यावर प्रेम करुणा. नको करू हे सगळं. नको ना करू. नको, का त्रास देतोयस तू मला? नको त्रास देऊ. त्रास देतो. तो जर्दाळू पण असंच पीजे मारायचा काहीतरी. त्या ब्रेकअपच्या वेळेस असंच काहीतरी पीजे केला होता त्याने. करुणा, आता ना मीच तुझा एक्स बॉयफ्रेंड वाटायला लागलोय मला. जे मी सांगतोय तेच तुझा जर्दाळू करतोय. असं कसं होईल? असं नको ना यार, प्लीज ना. हे बघ करुणा, तू माझ्याकडे ना पॉझिटिव्ह वेनी बघ. पॉझिटिव्ह वेनी. हा बघ. हा ग्लास आहे. हा अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे? काय फरक पडतो? मला त्याच्यात एक नाव दिसते. तुझा बाप मच्छीमार आहे का ग? सतत का तुला नाव घेऊन जायचंय समुद्रात मला कळत नाहीये. नावेला भोक पडलंय. भोक ती डुबणारच आहे. ओंकार डुबणार. तुझी नावेला भोक पडलाय मला सांग. नाव सोड ना. मग ती नाव सोडून दे बघू. नाव सोडून दे. कशी सोडून देऊ? अगं कशी सोडून दे म्हणजे अशी नाव असेल, उडी मार. पोहत या किनाऱ्यावर मी उभा असेल. मग तू माझ्या बरोबर आपण तिकडे बीचवर हळ मारलो, मस्त कॉफी घेऊ. वाव, बीच, सनराईज, सनसेट सगळं करू ना. हे नाही मला किनाराच दिसत नाहीये. दिसत नाही. कुठे आहे किनारा? किनारा कुठे आहे? किनारा. मॅडम, समुद्र आला म्हणजे किनारा असणारच ना. काय बोलला तो? बालिश वाक्य आहे. वाटर्स तुम्हाला बालिशच वाटणार. या गुलाबाला जर मी आता म्हटलं की या पाकळ्या म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत, तरी तुम्हाला बालिशच वाटणार. आवळटपणा वाटेल. पाकळ्यांना लाटेची उपमा कोण देतं? मूर्ख माणसा. किती छान बोललात. कसं सुचलं? गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे लाटा आहेत. नजरेत समुद्र असला ना की जिकडे तिकडे समुद्रच दिसतो. म्हणजे आता हेच बघा ना, हा टेबल म्हणजे सुंदर हिमनग आहे. ही चादर म्हणजे त्याच्यावर पसरलेला बर्फ. वाह वाह, क्या कहने. या आजूबाजूचे छोटे छोटे बल्ब आहेत ना, हे म्हणजे या किनाऱ्यावरचे लाईट हाऊस. वा वा, इशारा अंगावर. ही छोटी छोटी माणसं म्हणजे हे सगळे छोटे छोटे बेट आहे. आणि तुम्ही? मी या बेटावरचा एक गोंडस बेटकर. या बेटावर मला माझी नाव आणायची आहे. कशी आणू? नका आणू.
आता हा किनाराच तुमच्या जवळ येतोय. चला सी फेसला जाऊ. तुम्हाला समुद्र आवडतो? समुद्र आवडतो. आमचे वंशज जलपरी होते. जलपरी होती? माझी खापरभंजी जलपरी होती. जलपरी होती? सगळा अरबी समुद्र पिंजून काढला होता. काय बोलता काय? बरं आहे का हाय बरं, या आयलंडचे रहिवासी आम्ही. काय 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 कुठलं आलंय? बरं आहे का हाय बरं. मला त्या आयलँड वर जायचंय. चला. मला घेऊन चल. चला. मला घेऊन चल. चला तिकडेच जायचं आपल्याला. ते कपडे तुमचे. आज तुमची माझी पहिली भेट. नवीन कपडे. अंकर बिल. बिल यांचं बिल यांचं आमच्याकडे खातच आहे. प्रत्येक वेळी माती खायला याच हॉटेलमध्ये येतात. चला माझी बॅग घेऊ देत आधी थांबा. इथून गेट आहे, इकडून या. चला बेटावर ना मला भेट कर. काय घडलं? एक सुनामी आली, अख्खं पाण्याखाली घालून गेली. समुद्र समुद्र सगळीकडे. समुद्रात एक लाईट हाऊस दिसतंय मला. त्या लाईट हाऊसला पहारेकरी हवाय का? नाही 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 नाही. तू वाचवलं मला. थांब ना, थांब ना. थोडा जवळ येऊ दे ना. वा 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 वा, मस्त होती कॉमेडी. खूप भारी परफॉर्मन्स. विचारूया हास्यरसिकांना. यस प्रसाद नाग. वा वा बहारदार. माझी खूप जुनी एक कविता आठवली. थोडी सिरियस आहे पण तुम्ही लाईटली घ्या. त्यात तुमच्या तिघांच्या सिच्युएशनला जाते. खूप काही साचलंय तुझ्या माझ्या आणि त्याच्याही तळाशी. खूप काही साचलंय तुझ्या माझ्या आणि त्याच्याही तळाशी. उफाळून येतंय प्रत्येक लाटेसोबत आणि जातंय पुन्हा मुळाशी. तळ गाठताच आला नाही कधी. तळ गाठताच आला नाही कधी. तुला माझा, मला तुझा आणि आपल्याला त्याचा. कारण आपण तिघही आहोत समुद्र. तर बहारदार शिवा मला यायलाच लागेल. वा वा वा. वू, 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 वू. ओमकार मस्त. आज शेवटी असं वाटलं की एक वेडाची एक झलक तुझ्यात दिसली. असं करत जाताना मजा आली, खूप मजा आली. आणि श्रमेश बहारदार म्हणजे कमाल. या पद्धतीने तू परफॉर्म केलंस की कुठलीही मुलगी तुझ्याकडे खेचलीच जाईल अशी. क्या बात. वा वा. ओ हो 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 हो. मजा आली बहारदार. थँक्यू सर. सई. शिवा जुजबी. खूप मजा आली गाईज. आज तुमच्या तिघांचंही कॉन्ट्रीब्युशन इक्वल होतं आणि त्यांनी जास्त मजा आली असं वाटतं. शिवा तू जे काही केलंस ते अत्यंत अवघड होतं, पण तू नेहमीप्रमाणे ते केक वॉक आहे असं तू दाखवलंस. खूप प्रेम शिवा, खूप प्रेम. मजा आली. मंडळी, एका सोसायटीमध्ये रंगणार आहे आत्मसंरक्षणाचा क्लास. चला तर मग सज्ज व्हा हास्याचे विविध डाव अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. मंडळी, आपला हा जो सांस्कृतिक मंच आहे, आम्ही आमचे काजवे, याचा द्वितीय वर्धापन दिन आहे. बरं, आता मागच्या वर्धापन दिनी आपण समाज उपयोगी कामं केली ना, हो की नाही मोरे? केली हो. केलेली हा, आहे. इकडे लक्ष द्या ना. तर यावर्षी पण आपल्याला समाज उपयोगी कामं करायची आहे बुवा. आता मला सांगा की आपल्या समाजात सगळ्यात असुरक्षित कोण आहे बरं? तुम्ही? अरे नाही ना हो. महिला भगिनी. महिला भगिनी त्या खूप असुरक्षित आहेत. तर स्त्रिया सामर्थ्यवान झाल्या पाहिजे, सुरक्षित झाल्या पाहिजे.
काय कोणीतरी म्हणून गेलेले की स्त्री सामर्थ्यवान तर समाज सामर्थ्यवान. खरंय. पण समाज सामर्थ्यवान तर आपला देश सामर्थ्यवान हो. आणि देश सामर्थ्यवान झाला तर देश सामर्थ्यवान. बाकी आता काय बोलणार त्याच्यावर. तर आपल्याला आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना पण सामर्थ्यवान बनवायचे आणि त्याच्यासाठीची ते मी चेतना मॅडम यांना बोलवलेले. या म्हणजे काय आहे तुमच्या क्लबचे नाव? हुहा. हुहा असा आत्मसंरक्षण क्लब आहे बुवा त्यांचा हुहा. आणि त्या म्हणजे सेल्फ डिफेन्स शिकवतात. अरे शेकडो महिलांना यांनी शिकवलाय हो सेल्फ डिफेन्स. अच्छा. हा आणि आज तुम्हाला पण म्हणजे महिलांना पण या सेल्फ डिफेन्स शिकवणार आहेत आज. अच्छा. चेतना मॅडम मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या मंचाचा आणि या महिलांचा ताबा घ्यावा. येस आम्ही बघतो गंमत. थँक्यू थँक्यू राजू थँक्यू. हॅलो हॅलो. वेगळंच आहे काहीतरी. लेडीज, माझ्या मैत्रिणींनो, भगिनींनो, सगळ्यात आधी माझ्या मागून म्हणा हू हा भगिनींनो. भगिनींनो. हू हा भगिनींनो. भगिनींनो. एक मिनिट कोणतरी चुकते. ताई तू म्हण. भगिनींनो. बापरे करेक्ट. तू म्हण ताई. हो हा भगिनींनो. भगिनींनो. चुकतेस. हूच्या जागी हा आहे ना. सॉरी 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 जागी हाय. परत म्हणते सॉरी. परत एकदा सगळ्यांनी म्हणा. 1 2 3 गो. परत चुकतीयस. आता हु दोनदा हु नाही ना. काय आहे? तुम्ही हू म्हणालात ना म्हणून मी हू हुआ मॅम मी सांगतो हू हा भगिनींनो. येस. हु हा भगिनींनो. हू म्हणत होते फक्त उलट म्हणजे उलट करताय ताई तुम्ही उलट करताय. सॉरी सॉरी. खूप सगळ्या गोष्टी आहेत ना त्यामुळे गोंधळ झाला. सॉरी सॉरी. मला आता कळलंय पण आता मी बरोबर म्हणेन. बोल ही एकदा म्हणूया परत. एकदा म्हणूया. फायनल. हु हा भगिनींनो. हु हा भगिनींनो. करेक्ट. मोर्चा आल्यासारखं वाटलं नाही. मोर्चा आल्यासारखं वाटलं नाही. तर महिलांनो, माझ्या मैत्रिणींनो, सेल्फ डिफेन्स आत्मसंरक्षण हे आजकालच्या काळात खूप महत्वाचं झालंय. आणि स्पेशली महिलांना. आपल्याला महिला जर आज कुठे गर्दीत गेल्या आणि त्यांना कोणी आरे केलं तर कार्य करायची हिंमत असली पाहिजे. नाही बरोबर आहे चेतना मॅडम तुमचा. वास्तविक ना महिलांना अरे नाही अगं म्हटलं पाहिजे. काय गो हो ते ताई, ताई थांब ना. झालीस काय गे तू जराशी. अरे अगं म्हटलं थांब ना जरा. थांब ना. गप बसायचं ना ताई. बोलत राहतात मध्ये मध्ये. काय होतंय? तू खूप अग्रेसिव्ह होतीयस. म्हणजे अग्रेसिव्ह व्हायचंय पण कोणासाठी? जे आपल्याला रस्त्यातून जाता येता त्रास देतील, आपली छेड काढतील, त्या नवऱ्यावर नको ना अग्रेसिव्ह होऊस. नवरा करतो पण तसा ना. पण ते तुम्ही घरी ठेवा ना. हा आता इथे मी काय दाखवते? काय का पाहुणे आले. आता मी काय इथे दाखवणार? तेच मी आणि मला काय फरक मला काय लागेल. काय झालं काय झालं ताई? काय झालं? काय झालं? काय काय झालं? काय झालं? कोणी त्रास दिला? काय झालं? काय काय झालं? त्रास देणारे घरचेच असतील तर काय करायचं? म्हणजे शांत शांत शांत. काय झालं? काय झालं? आपली माणसं म्हणजे काय झालं? काय सासूबाई खूप त्रास देतात तो मला. ईशा खुर्चीवर जाऊन बसा. चार चौघात आईचा विषय नको ना आता. ये बस. काय गप गताय? 4 चौघात म्हणजे जेव्हा 4 चौघात त्या मला बोलतात तेव्हा तुम्ही काही बोलत नाही. तेव्हा गप्प बसून राहतात ते. तेव्हा काही बोलत नाही. तेव्हा उपवासतात. ऐका ना हिला नको सांगू आमच्या घरी चांगलं आहे. प्रसादराव थांबा. ईशावहिनी अरे घरचे झगडे घरी ठेवा ना. होय सॉरी नको आता. सॉरी सॉरी. मी खरंच होय कळलंय सगळ्यांना. सॉरी. होय आता चिडायचं नाही. ही चिडत आहे बस. सॉरी. चला बस करा ना. ओके 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 चेतना सुरू ताई. करूया. चेतना मॅडम तुम्ही मला शिकवा हा सेल्फ डिफेन्स. Yes, of ऍक्च्युली मला सगळ्यात जास्त गरज आहे सेल्फ डिफेन्सची. ऍक्च्युली मी दिसायला खूप सुंदर आहे ना तर पुरुष बघून मला घायाळच होतात.
आता परवाचीच गोष्ट सांगते. मी नॉर्मली रस्त्यावरनं निघाले होते, नॉर्मल चालत होते, तर एक पुरुष टक लावून माझ्याकडे बघत होता. मला असं राग आला, तिडीक शिरली डोकं. मग काय मी पण रागाने बघितलं त्याच्याकडे, पण काहीच फायदा नाही हो. नजरच हटवत नव्हता. माझ्या सौंदर्याला भुलला असेल. माझ्यासारख्या सुंदर मुलीने काय करावं? तुम्ही प्लीज मला शिकवा. मी तेच शिकवायला आले. आता मी तेच सांगणार आहे. नाही तिचा काहीतरी गैरसमज झालाय. तिच्याकडे बघत होता म्हणजे तिची कपाळावरची टिकली नाकावर आली म्हणून बघत होता. काही काय बोलताय तुम्ही? हो, मला कदम पण बोलले, वहिनींचा तीळ एकदम सेंटर पॉइंटला आहे. तसं काहीतरीच काय बोलताय? हो, तो पण मला असं केलं त्याने. थांबा ना जरा तुम्ही. आता सगळेच थांबा, जरा बसा सगळे जागेवर. काय करूया आता? आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल कडे जाऊया. मी प्रॅक्टिकल ताई तू ये. ताई काय? हो मी बोलवते ताई. मी जरा एक मिनिट, आपण ना प्रॅक्टिकल करूया. तुला त्रास झाला ना परवा? हो ना. येस, मी आता दाखवते की कसं आपण रिॲक्ट व्हायचं. ओके. तू आता चालत येशील, समजा तुला कोणी त्रास दिला तर काय करायचं? आपण तुला छेडायला ना तुझ्या नवऱ्याला बोलवू. शी, मग काय मज्जा. मजा घ्यायला आलो इथे. नाही तसं नाही, पण काहीतरी परकेपणा वाटला पाहिजे. तो नवरा आहे ना, असं परक फिलिंग कसं येणार मला? हो चेतना मॅडम, मी काय म्हणतो, त्यांची काय हरकत नसेल तर मी छेडलं तर चालेल का त्यांना? सी, आय टेल यू, छेडता वाय नाही तसं नव्हे. परक्या काय? नाही परक्या थांब ना. त्यांना काय वाटेल? थांब ना, मारतेस काय डायरेक्ट? थांब. नाही ताई, नवरा करतो बघा ना कसा परक्या पण मारू नको ना, मी शिकवते ना काहीतरी. मला काही नाही, मला काय, माझी सवय झालेली आहे. मला काय लागत इकडे जाऊन द्या. गाडी जाई तयार झालेली आहे, काही नाही. ताई तू अशी चालत ये. चालत येऊ? हा, आणि तुम्ही छेडा. ओके ओके. चलो, रेडी बघा सगळ्यांनी. मी दाखवणार आहे याच्यामध्ये काय react व्हायचं. Come on, चलो व्हेरी गुड. वा. हा. ए बायको लग्न करते का माझ्याशी? अरे ए बायको, काय ए बायको, असं छेडतं कोणी? तुम्ही बोलला बायकोला छेडायचंय ना. आणि बायकोलाच विचारताय लग्न करशील का माझ्याशी? काय चाललंय? काय प्रसाद यार. आता छेडताना बायको नाही असं समजा ना. मी छेडतो. कसं छेडू? फक्त शिट्टी वाजवा. ठीक आहे, चला रेडी. ओके. चल ये चालत ये ताई. हा. ताई चांगलं. चांगलं. फू 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 आवाज करताय. फू आवाज करते. शिट्टी मारता येत नाही साधी तुम्हाला? आवाज काय करताय? माझी नाही वाजत शिट्टी. मी लहानपणापासून प्रयत्न करतोय, माझी नाही वाजत शिट्टी. मुळमुळीत आहे माझा नवरा. ओके, ताई तुम्हाला सांगते, नॉर्मली असं कोणी छेडलं ना मला तर भांडायला जायला पाहिजे ना. नाही, मला समजावत बसतात हे. एक गुपित सांगू, हिला कोण छेडतच नाही. हिला असं वाटतं छेडतात, पण हिला नाही छेडत. हिचं काय माहितीये, हिच्याकडे बघितलं तरी राग येतो, कोणी नाही बघितलं तरी हिला राग येतो. बोलते मी मेकअप केला तरी कोण बघत नाही एवढे. काही काय बोलताय तुम्ही? बसा तिकडे, तुम्ही बसा. यांना नाही जमणार, तुम्ही बसा. प्रसादराव, भाऊजी तुम्ही या, तुम्ही छेडा मला. तुम्ही चांगलं छेडा. जिसका कोई नहीं उसका मोरे होता है. ओ मोरे, छेडा. तुमची ही जी वर येणारी जवानी आहे ना, ती वरवंट्या खाली दाबली पाहिजे. राजपूत काय मस्ती किती आहे त्या माणसाला. मला बोलवलं नाही स्वतःहून. खरं नाहीये काही. खोटं करायचं. रेडी. कमॉन. करेक्ट चाललंय. चला रेडी. मी रेडी. कमॉन. ये बुलबुल, अरे सामने तो देख, मैं तेरे पास है. ये आशिक देख, तेरे लिए गिर गया है. परक्या बाईला बघून वलवलताय काय जास्त? मला छेडा. मला वट आहे, मला छेडा. ताई मला छेडलं, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी बायको आहे ना, मला प्रॉब्लेम. तू बाजूला चल. काय नाही. अरे नाटक करतायत ते. ऐका ताई, मला माहित नाही आहे, हा माणूस नाटक करता करता सिरियस होतो. म्हणजे वर्षभर माझ्याकडे येत होता मावरं घ्यायला. मुठभर कोलंबी घेतली फक्त, मला घरवाली करून आणली. काय नाही. ताई ऐका. ऐका ना. मागे हो. मागे हो. अगं ताई मागे हो. बस इथे. काय नाही. नाटक करता काय परक्या स्त्रीला.
तिने सांगितले म्हणून गेली नाही मला छेडा बोट आहे नको, तसं काय सांगा तिला बसा बरं तुम्ही बसा मोरे सो सॉरी सगळे बसा नका करू तुम्ही काय नाही आता मी जेवढं सांगीन तेवढंच आणि तेच करायचं आहे कळलंय सगळ्यांना हो मॅम हो तुम्ही सांगाल तेच करा कठीण ताई ये चला एकटी ये मी सांगीन तेवढंच ये ये काहीच प्रॉब्लेम नाहीये ये आता भाई तू ये मम्मी यायचंच तू चालत यायचं ताई माझ्याकडे बघ मी सांग तू चालत यायचं पुढे आणि मग भाई तू मागून जायचं ए छम्मक छल्लो असं म्हणून तिचा हात पकडायचा आधी बोलायचं आणि मग येस ताई चल लहान मुलगी आहेस आगेत फिरायला चाललीस सोड तो ड्रेस सोड ड्रेस असं कोण छेड ये मागे काय चाललंय नीट चाल नीट चाल चिडणार नाही तर काय करणार नीट चाल चला कमॉन चला 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 येस 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 चल चल बोल बोल भाई बोल बोल अगं ये छमक छल्लो हात पकड येस करतात का तुम्ही ना छेडतोय मी छेडतोय तुला बावळट आहेस सॉरी नाही सॉरी म्हणू नका ती बावळट आहेच पण एक माणूस जर आपल्याला छेडतोय तर आपल्याला राग आला पाहिजे ना हा एक माणूस माझा नवरा आहे ना आता नाहीये तो छेडतोय तुला आपलं काय इथे चाललंय कसलं प्रशिक्षण आहे एक जर माणूस आपल्याला छेडत असेल तर आपल्याला एक मिनिट मी करून दाखवते तुम्हाला राजपूत प्लीज येता माझ्याबरोबर मी येऊ येस आपण प्रॅक्टिकल दाखवूया त्यांना दादा येस येस नाही अजूनपर्यंत कोणाला असू दे आता येईल मी सांगते तेवढं करा मी मी चालत असीन हा. छम्मक छल्लो म्हणायचं माझा हात पकडायचा बरं ओके बघा नीट बघा बघा. ताई घाबरायचं नाही नाही, नाही. हा मी चालतेय नॉर्मल चालतेय हात छम्मक छल्लो चमक सल्लो हात धरायचा उलट फिरायचं पिरगळवायचं लाच मारायची आणि इथे बेचकीत मारायचं म्हणजे माणूस खाली पडतो हाणायचं पाहिजे तेवढं हाणायचं वा बघितलं मलाही शिकायचंय ओके मलाही शिकायचंय सॉरी सॉरी राजपूत येस 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 सॉरी 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 मस्त केलं ताई मज्जा आली मज्जा नाही हे तुम्हाला करायचंय मॅम हे हिलाही करायचं येस ऑफकोर्स करायचं ये ताई मी ना कोण आहे ये ना काहीच माझं खूप प्रेम आहे यांच्यावर मला राग नाही येत यांचा ओके काम कर तुला आयुष्यात सगळ्यात जास्त राग कुठल्या व्यक्तीचा येत असेल ना तिला आठव त्या व्यक्तीचा राग करायचा त्या व्यक्तीला आठवायचं त्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवायचं म्हणजे आपल्याला राग येईल हा छेडणाऱ्या माणसात त्या व्यक्तीला बघ जिचा तुला राग येतो ठीक आहे राग चलो डोक्यात गेला आहे ओके मी सांगितलं चला. राग चला चलो कमान चल हा चमक चलो हात पकड चमक चलो अगं ए छम्मक छल्लो ईशा दुखतंय दुखतंय का करते घरी बसून राहते मला भांडी घासायला लावते काय करते का मला करायला लावते काय एवढा कोणाचा राग करता तुम्ही सासूबाई बसायचं खूप त्रास देतात मला त्या सासूबाई माझा पाणी काय पाणी पिता शांत आता नाही ना सासू इथे यांना पण माझ्या पाणी एक मिनिट खरं तर तू प्राजक्ता माळीला कॉन्टॅक्ट कर तुला सेल्फ डिफेन्सची नाही मेडिटेशनची गरज आहे नाही मी केला होता एकदा प्राजक्त मानीला पण तिनं फोन नाही उचलला फोन लावता वाय माली पाहिजे मेडिटेशन हवं होतं म्हणून माली पाहिजे तुमचा बगीचा उद्ध्वस्त करू नवऱ्यांना मारा सगळ्या नवऱ्यांना माली पाहिजे तुला कोण नाही पाहिजे बस इथे फुलं आली तुझ्या बगीच्यात बस इथे ताई बसा शांत ताई असं नका करू मारा राजपूत सगळ्या नवऱ्यांना मारा खरं तर ना तुमच्या सोसायटीतल्या बायकांना प्रशिक्षणाची गरजच नाही
तुमच्या सोसायटीतल्या या पुरुषांना गरज आहे प्रशिक्षणाची. तुम्ही माझ्या नवऱ्याला कॉन्टॅक्ट करा. त्याचे हे सेल्फ डिफेन्सचे क्लासेस आहेत. कुठले हे सेल्फ डिफेन्स क्लासेस. हे तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. मी येते. बर मी प्रॅक्टिस करत होतो. वा वा वा, एकदम तोडफोड परफॉर्मन्स, धमाकेदार. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. प्रत्येकाने आपापला इनपुट देऊन कॅरेक्टर वेगवेगळं बनवलं. त्याचं खूप त्याची मजा आली. आणि हा हू काय हा हू आणि हे खूप आवडलंय. हा हू हे मजा आली. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. तेव्हा भेटूया पुढील भागात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.